नमस्कार, सुप्रभात. कालच हनुमान जयंती झाली. शक्ती, युक्ती, भक्ती, श्रद्धा, सेवा या सगळ्यांचा आदर्श म्हणजे श्री हनुमंत. आज त्याचेच नमन करून आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात करतायत शीतलताई कुलकर्णी. नमस्कार. श्रीराम समर्थ. अंजनानंदना आंजनेय नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, पवनतनय नमो नमो, पतित पावन नमो नमो, पवनतनय नमो नमो, पतित पावन नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, रामदूत नमो नमो, रम्यचरित नमो नमो, रामदूत नमो नमो, रम्यचरित नमो नमो, काम दुःख कलुष विघ्न नाशकाय नमो नमो, काम दुःख कलुष विघ्न नाशकाय नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, ज्ञानदात नमो नमो, ज्ञान सिंधू नमो नमो, ज्ञानदात नमो नमो, ज्ञान सिंधू नमो नमो, संगीत शास्त्र निपुण शंकराक्ष नमो नमो, संगीत शास्त्र निपुण शंकराक्ष नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, बुद्धिदात नमो नमो, यशोदात नमो नमो, बुद्धिदात नमो नमो, यशोदात नमो नमो, शक्तिदात नमो नमो, शौर्यदात नमो नमो, शक्तिदात नमो नमो, शौर्यदात नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, पवनतनय नमो नमो, पतित पावन नमो नमो, पवनतनय नमो नमो, पतित पावन नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, अंजनानंदना आंजनेय नमो नमो, आंजनेय नमो नमो, आंजनेय नमो नमो. ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय श्रीराम. खूप छान. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात रचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.
सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्या रविवारी रामनवमी झाली, रामजन्मोत्सव साजरा केला आपण, आणि काल हनुमंताचा जन्मोत्सव आपण साजरा केला. आणि आजचा जो समास आहे, आजचा जो विषय आहे, तो अगदी हनुमंताच्या अगदी जवळ आहे, मारुतीच्या हनुमंताच्या. कारण हनुमान म्हणजेच पवनपुत्र हनुमान असं आम्ही ज्याला म्हणतो, वायुपुत्र हनुमान. आणि वायू हा आकाश वायू, या आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी या आपल्या 5 पंचमहाभूतांमधलं दुसरं भूत आहे की जे वायू हे आहे. आणि म्हणूनच जर आम्ही बघितलं तर आकाश आणि वायू या 2 गोष्टीमध्ये जर आम्ही फरक केला तर एकच गोष्ट आम्हाला दिसते की आकाश इज इक्वल टू वायू. फक्त वायूमध्ये हालचाल आहे, चंचलता आहे, वेग आहे, पण आकाशामध्ये नाही. आकाशामध्ये निश्चलता आहे, तिथे कुठलेही वेग नाही, कुठलीही कृती नाही, काहीही नाही. हा एवढा एकच फरक आकाशामध्ये आणि वायूमध्ये आहे. आणि म्हणून ज्या वेळेला वायुपुत्र हनुमान ज्या वेळेला आम्ही म्हणतो, आणि आम्हाला असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं की ते चिरंजीव आहेत, याचाच अर्थ असा झाला की आम्हाला मनुष्य जन्माला किंवा फॉर दॅट मॅटर जे कोण जीव या सृष्टीवर आहेत त्यांना जर जिवंत राहायचं असेल, त्यांना जर जीवित राहायचं असेल तर त्याला वायूची नितांत आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत वायू या पृथ्वी तलावर आहे, जोपर्यंत वायू या सृष्टीमध्ये एक भूत म्हणून सगळ्यांना उपयुक्त आहे, तोपर्यंत ही सृष्टी चालत राहणार आहे. सायंटिफिक आहे, आपण अतिशय सायंटिफिकली विचार करणार आहोत आजच्या समासामध्ये. कारण आम्हाला सगळ्यांना हे सायन्स सांगतं की जोपर्यंत आम्हाला श्वासोश्वास आहे तोपर्यंत मला जिवंतपणा आहे. श्वासोश्वास मी घेतो म्हणजे मी जिवंत आहे, याचाच अर्थ असा झाला की जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये वायूचं अस्तित्व आहे, जोपर्यंत मी नाकानी श्वासोश्वास करतो, वायू आत घेतो आणि वायू बाहेर सोडतो, असं ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, या शरीरामध्ये कृती होते, त्याच वेळेला मी जिवंत असतो. आणि जोपर्यंत वायू या सृष्टीला जर आम्ही लागू केलं तर जोपर्यंत वायू या सृष्टीमध्ये आहे तोपर्यंत सृष्टी राहणार आहे. आणि म्हणूनच आमचे पवनपुत्र हनुमान हे चिरंजीव आहेत. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत ही सृष्टी आहे, आणि जोपर्यंत वायू आहे तोपर्यंत पवनपुत्र हनुमान आहेत, आणि पवनपुत्र हनुमान आहेत तोपर्यंत आम्ही सगळेजण जिवंत असणार आहोत. आणि वायुपुत्र हनुमान हे बुद्धीचं, शक्तीचं, भक्तीचं द्योतक आहे. याचंच कारण आहे की आकाशामध्ये हालचाल नाही, आकाशामध्ये काहीही नाही, पण त्याच्या नंतरच्या भूतामध्ये आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं, अनेक वेळेला पाहिलेलं आहे की आकाशापासून वायू निर्माण होतो, आणि आकाशामध्ये काहीही जरी नसलं तरी त्या वायूमध्ये हालचाल असल्यामुळे निश्चलतेकडून चंचलतेकडे आम्ही जातो आणि आम्हाला या सगळ्या सृष्टीचा भास होतो. मग आजचा समासाचा विषय काय आहे तर आम्हाला याच सृष्टीमध्ये राहत असताना, याच सृष्टीमध्ये
राहत असताना आम्हीच डिफाईन केलेल्या स्पेस आणि टाइम मध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्हाला त्या स्पेस आणि टाइमच्या पलीकडे जायचं आहे. बियॉन्ड स्पेस अँड बियॉन्ड टाइम असं आम्हाला या सृष्टीमध्ये असतानाच, या शरीरामध्ये असतानाच, जीवन जगत असतानाच, याच जीवनामध्ये जगत असताना आम्हाला बियॉन्ड स्पेस आणि बियॉन्ड टाइम जायचं आहे. का जायचं आहे? परत पुढचा प्रश्न. कारण बियॉन्ड स्पेस आणि बियॉन्ड टाइम आम्ही गेलो तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये निश्चलता प्राप्त होईल. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सायलेन्स म्हणजे शांतता प्राप्त होईल. म्हणजेच आम्हालाच आमच्या जीवनामध्ये एक अतिशय सुखाचा, आनंदाचा प्रवाह आमच्या जीवनामध्ये कॉन्स्टंट सोर्स निर्माण होईल. म्हणून आम्हाला बियॉन्ड स्पेस आणि बियॉन्ड टाइम जायचं आहे. म्हणून भगवंताने सुद्धा गीतेमध्ये म्हटलेलं आहे की तू त्रिगुणामध्येच आहेस, पण तू त्रिगुणामध्ये असताना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे की निस्त्रैगुण्य भो अर्जुन. म्हणजे तू काय कर, तू त्रिगुणामध्येच आहेस, या प्रकृतीमध्येच आहेस, या मायेमध्येच आहेस, या चंचलतेमध्येच आहेस, पण तरी सुद्धा तू काय कर, या चंचलतेमध्ये असतानाच तू निश्चंचल होण्याचा प्रयत्न कर, तू शांत होण्याचा प्रयत्न कर. आणि शांत होणं म्हणजेच आमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समाधान, शांती प्राप्त होणं. म्हणून एखादा माणूस जर आम्ही बघतो, तो सारखं काहीतरी विचार करत असतो, सारखं काहीतरी बोलत असतो, सारखंच अशांतता आहे, आमच्या डोक्यामध्ये अशांतता आहे, बोलण्यामध्ये अशांतता आहे, वागण्यामध्ये अशांतता आहे, सारखं काहीतरी 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 करायचं आहे. अशा माणसाला आपण म्हणतो की अरे जरा शांत हो. शांत हो म्हणजे काय की चंचलतेकडून तू निश्चंचलकडे जा. म्हणूनच आम्हाला ज्या वेळेला आता आजचा समाज आम्ही बघणार आहे, की त्या समाजाचं आहे नाव आहे काल रूप निरूपण म्हणजे टाइम. मग आता प्रश्न विचारायचा आहे, आपण आता हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहोत. आम्ही जन्माला आल्यापासून आम्हाला काळ, काम, वेग, आम्हाला शाळेमध्ये सुद्धा हे टॉपिक असायचे की आम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर आम्हाला काळ हा टर्मिनॉलॉजी आम्ही शिकलेलो आहोत. बरोबर आहे की नाही? आता बघा, आमच्याच आयुष्यामध्ये आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही लहान होतो, त्याच्या आधी आपण थोडंसं आधीपासून सुरुवात करू. लॉजिक, की ज्या वेळेला आम्ही झोपलेलो असतो, गाढ झोपलेलो असतो, त्यावेळेला मी कुठे झोपलेलो आहे हे मला माहिती नसतं, मला कळत नसतं, मला समजत नसतं. बरं, किती वेळ मी झोपलेलो आहे हेही मला कळत नसतं, हेही मला समजत नसतं. आणि म्हणूनच आम्ही गाढ झोपेमध्ये आम्ही कुठे आहोत, किती वेळ आम्ही झोपलेलो आहोत हे आम्हाला कळत नाही. केव्हा कळतं? झोपेतून जाग झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेला वेळ बघतो त्यावेळेला कळतं की मी 8 तास झोपलेलो होतो. झोपेतून जाग झाल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की मी बेंगलोरमध्ये आहे, मी माझ्या घरामध्ये आहे, मी पुण्यामध्ये आहे, मी माझ्या घरामध्ये आहे. नवे मी आज प्रवासाला बाहेर पडलेलो असल्यामुळे मी हॉटेलमध्ये झोपलेलो आहे. हे मला कधी कळतं? ज्या वेळेला मी जागा झालं त्यावेळेला. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला मी गाढ झोपलेलो असतो त्यावेळेला आय एम बियॉन्ड स्पेस अँड टाइम. लॉजिकली पटतंय ना? कारण ऑलरेडी मी ज्यावेळेला गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेला आय एम बियॉन्ड स्पेस अँड टाइम. आणि ज्या वेळेला मी स्पेस अँड टाइमच्या बियॉन्ड असतो त्यावेळेला मी आनंदी असतो. आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. गाढ झोपेमध्ये मला कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठलंही दुःख नाही, कुठलीही एन्झायटी नाही, कुठलीही अशांतता नाही, कुठलाही चंचलपणा नाही, काहीही नाही. मी अतिशय शांत असतो, स्वस्थ असतो, मी आनंदी असतो. मी ती शांतता, म्हणून मला झोपून उठल्यानंतर प्रसन्न वाटतं, म्हणून झोपून उठल्यानंतर मला शांत वाटतं. म्हणून दिवसभराचा राम रगाडा संपल्यानंतर मला कधी एकदा झोपतोय असं होतं. कारण का की ती झोप म्हणजेच आनंद आणि सुख, समाधान मला अतिशय प्रिय आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? गाढ झोपेमधली जी अवस्था आहे टाइमची किंवा त्या स्पेसची, ती अवस्था मला जागृत अवस्थेमध्ये टिकवता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून जागृत अवस्थेमध्ये मला समजून घेतलं पाहिजे की अरे झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये मी कसा जातो,
कसा मी बियॉन्ड स्पेस अँड टाइम जातो, आणि तीच जर मी कृती किंवा तीच युक्ती मी जर जागृत अवस्थेमध्ये वापरू शकलो तर जागृत अवस्थेमध्ये सुद्धा मला अतिशय आनंदाने राहता येईल. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा मला अतिशय शांत राहता येईल. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा मला अतिशय सुख समाधानानं दिवस काढता येतील. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा मी अतिशय आनंदी असेन, प्रसन्न असेल. आणि म्हणून आजचा समास महत्वाचा आहे. मग ज्या वेळेला आपण गाढ झोपेमध्ये बघितलं, आम्ही लहानपणाचा आमचा विचार करा, कसा आमच्या आयुष्यामध्ये टाइमच आम्हाला प्रॉब्लेम निर्माण करतो हे मी थोडंसं मला तुम्हाला समजावून सांगायचंय वेगवेगळ्या उदाहरणाच्या अनुषंगाने. म्हणून आपण हा दृष्टांत घेतोय. गाढ झोपेमध्ये आता आपण लहानपण बघूया. लहानपणी ज्याला आम्ही मॉन्टेसरीमध्ये असतो किंवा प्रायमरीमध्ये, पहिलीत असू दुसरीत असू, त्यावेळेला काळाची कन्सेप्ट काय असते आमच्या? झोपेतनं उठलं की उठायचं, दिवसभर खेळायचं आणि दमलं की झोपायचं. ही आमची काळाची डेफिनेशन होती, टाइमची डेफिनेशन होती. तिथं त्यावेळेला आम्ही घड्याळाकडे बघत नव्हतो, तिथे आम्ही सूर्याकडे सुद्धा बघत नव्हतो. ज्या वेळेला झोपेतनं उठलं त्यावेळेला आमचा दिवस चालू होत होता. दमल्यानंतर ऑटोमॅटिकली झोपायचं, जिथं असेल तिथं झोपायचं, तिथं आमचा दिवस संपत होता. म्हणजे इतकी रुडिमेंटरी आमची टाइमची डेफिनेशन होती. तिथं कुठं घड्याळ नव्हतं. पण लहानपणी आम्ही किती आनंदी होतो बघा. आम्ही किती लहानपणामध्ये आम्ही किती आनंदी आणि निरागस आणि किती शांत होतो आमचं आम्हालाच माहिती आहे. पण जसं जसं मी वाढत जातो, जसं जसं मला मी प्रायमरी मधून जसं जसं मी कॉलेजला जातो, तसं तसं मला टाइमचं अजून जास्त अजून जास्त अजून जास्त अजून जास्त जे भाग आहे तो माझ्या आयुष्यामध्ये तो अविभाज्य भाग होतो. आणि नुसता भाग होत नाही तर मी हॅबिच्युएटेड होतो, मला त्याची सवय लागते. कसं आता बघूया आपण, एक 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 उदाहरण घेऊया. जसं जसं मी कॉलेजला जातो तसं तसं मला लक्षात येतं की अरे मला बरोबर 9 वाजता कॉलेजला जायचं आहे, 5 वाजता कॉलेज बंद यायचं आहे. म्हणजे थोडक्यात माझं डेफिनेशन, कालाची टाइमची डेफिनेशन बदलली. मी पूर्वी काहीही नव्हतो लहानपणी, पण मी आता 9 to 5 असं मी काळाचं, म्हणजे माझ्या हातामध्ये घड्याळ येतं आणि मी घड्याळाप्रमाणे वागायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय झालं, मी हळूहळू हळूहळू त्या काळाचा गुलाम होतो. घड्याळाचा गुलाम होतो म्हणजे काय, त्या काळाचा गुलाम होतो. आणि जसा जसा मी काळाचा गुलाम होतो, जसं जसं काळ माझ्यावर वर्चस्व गाजवायला लागतो, तसं तसं माझ्या आयुष्यामध्ये शांतपणा कमी होतो, तसं तसं माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान कमी कमी होतं. आणि हा विचार करणं म्हणजे जसं आहे तसं विचार करणं, हे समर्थानी आपण या समासामध्ये बघणार आहोत. ते विवेकीपणाचं लक्षण म्हटलेलं आहे. आणि जसं आहे तसं न मानणं, जसं आहे तसं ऍक्सेप्ट न करणं, हे हीन विवेकाचं लक्षण मानलं आहे. कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी ज्याला लहान होतो किंवा मी गाढ झोपेमध्ये होतो किंवा मी आत्ता जागृत अवस्थेमध्ये आहे, याच्यामध्ये टाइम कधीही बदलत नाही. टाइमचं परसेप्शन मी बदलतोय. कोण बदलतोय बघा, परत एकदा, टाइमचं परसेप्शन मी बदलतोय, काळ बदलत नाही. शहरातल्या माणसाचं टाइमची कन्सेप्ट आणि खेडेगावातल्या माणसाच्या टाइमची कन्सेप्ट ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मुंबईतला माणूस असेल तर तो म्हणेल माझी 9:57 लोकल आहे. पण हेच जर तो खेडेगावात गेला तर खेडेगावातला माणूस त्याकडे अचाट पद्धतीने बघायला लागेल की अरे वेडा आहे का काय, 9:57 लोकल, अरे आम्हाला 9 काय 10 काय काहीच प्रॉब्लेम होत नाही. सकाळी उठायचं, सूर्य उगवला की उठायचं, सगळं आवरलं की न्याहारी करायची आणि मस्तपैकी शेतात जायचं. 9 वाजले काय, 9:57 झाले काय की 10:30 झाले काय, 2 तास इकडं तिकडं. म्हणजे तासाचीच डेफिनेशन. म्हणजे आम्ही शहरामध्ये सेकंदाला तासाचं काळाचं महत्व जाणतो. बघा, आम्ही हुशार आहोत, आम्ही बुद्धिमान आहोत. आणि खेडेगावातला माणूस हाच रेझोल्युशन, तासाचं रेझोल्युशन हे तासामध्ये आहे. आणि आम्ही हुशार आहोत आणि खेडेगावातला माणूस बुद्धू आहे, कारण त्याला फारशी अक्कल नाही असं आम्हाला वाटतं. पण ह्याच्यामध्ये आनंदी कोणी विचारलं
तर असं लक्षात येईल की तो आमच्यापेक्षा जास्त आनंदी आहे, कारण तो मस्तपैकी शेतावर जातो. दुपार ऊन सूर्य माध्यान्ह म्हणजे वरती आला, डोक्यावर आला की त्याला लक्षात येतं, त्याला घड्याळ लावायची गरज लागत नाही. सूर्य डोक्यावर आला की तो शांतपणाने आपली बैल जुंपलेले असतील औत सोडतो, जेवण करतो, एक तासभर तो विश्रांती घेतो. आणि मग आता ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? आमचं आयुष्य जात ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम का? ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे? आम्ही त्या काळाचे गुलाम होतो, आम्ही त्या टाइमचा गुलाम होतो. कसं गुलाम होतो? आता मग सांगतो, माझं स्वतःच उदाहरण सांगतो की आम्ही ज्यावेळेला कॉलकॉम मध्ये होतो त्यावेळेला आमच्या मीटिंग्स असायच्या. आणि मीटिंग्स किती मिनिटाच्या असायच्या, किती तासाच्या असायच्या? तर एव्हरी हाफ एन आवर बॅक टू बॅक मीटिंग्स. म्हणजे 9 to 9:30, 9:30 to 10, 10 to 10:30, 10:30 to 11 अशा आमच्या मीटिंग असायच्या. मग प्रॉब्लेम काय होता की खूप काम होतं, ते अशा बॅक टू बॅक मीटिंग असणं त्यावेळेला आवश्यक होतं. पण प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम इथे आहे की ज्यावेळेला मी कंपनी सोडली त्यावेळेला मला माझं जीवन जगणं अशक्य झालं, कारण एवढ्या जर मला टाइम स्केलची जर सवय लागलेली होती आणि आता मला 9 काय 10 काय 11 काय काही फरक नाही, मग मला चुकल्यासारखं वाटायचं. बघा, आपल्याला बऱ्याच असे पूर्वी मूवीज पण येऊन गेलेले आहेत की एखादा माणूस रिटायर्ड झाला, गेले 30 वर्ष तो 9 ते 5 नोकरी करतोय, कुठे पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करतोय. एक पिक्चर निघाला, तुम्हाला आता आठवत नाही त्याचं नाव काय आहे. तर रिटायर्ड झाल्यानंतर त्याला त्या 9 ते 5 ची इतकी सवय लागलेली होती की तो सकाळी रिटायर्ड झाला तरी सुद्धा सकाळी 9 वाजता तो घरातून बाहेर पडायचा. आता पोस्ट ऑफिसमध्ये जाता येत नाही कारण ऑफिस, तो रिटायर्ड झालेला आहे, पण तो पोस्ट ऑफिसच्या बाहेर बसायचा आणि 5 वाजले की तो घरी यायचा. कारण का? की आम्हाला त्या दैनंदिन जीवनाची, त्या काळाची इतकी सवय झाली आहे की आम्ही त्या काळाचे गुलाम झालेलो आहे. हा प्रॉब्लेम आहे. अजून सुद्धा बघा, रिटायर्ड माणसं बरोबर त्यावेळेला अगदी सकाळी लवकर उठतात, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, आणि चुकून जर 6च्या ऐवजी 7 झाले तर आम्हाला त्रास होतो. याचं कारण का? की मी उशिरा उठलो. कारण का? की एवढं आम्हाला काळाने बांधून ठेवलेलं आहे. आम्ही काळाच्या अधीन झालेलो आहोत, आणि जेवढं आम्ही काळाच्या अधीन होतो तेवढा आम्हाला प्रॉब्लेम. बघा, सांगण्याचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत आम्ही काळ काय आहे ही कन्सेप्ट जाणून घेत नाही तोपर्यंत आम्हाला या काळापासून मुक्तता होत नाही. आम्ही बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाइम जाऊ शकत नाही. तेच जसं काळाचं आहे तसं स्थळाचं पण आहे. कारण जोपर्यंत आम्ही त्या स्थळावर अवलंबून आहोत, बघा, जोपर्यंत आम्ही म्हणतो की आम्हाला त्या घराची इतकी सवय होते, माझ्या स्वतःच्याच घराची मला इतकी सवय होते, त्या काय 2 BHK असेल, 3 BHK असेल, अपार्टमेंट असेल, विला असेल, बंगला असेल, पण त्या घराची इतकी मला सवय होते की मला दुसऱ्या घरी गेल्यानंतर झोप येत नाही, कारण त्या घराची मला सवय झालेली आहे. नवे नुसती सवय झाली नाही की त्या घराबद्दल मला आसक्ती निर्माण झालेली आहे. हे माझं घर आहे, आणि माझं घर जर मी ते घर विकलं तर मला राहवत नाही की त्याच्यामध्ये माझ्या इमोशन्स आहेत. गेले 20 वर्ष त्या घराशी मी अटॅच्ड आहे, त्या घरामध्ये मी वाढलेलो आहे, इतक्या त्या घराबद्दल भावना आहेत, आणि म्हणून मला ते घर सोडताना खूप त्रास होतो. बघा, म्हणजे प्रॉब्लेम घरामध्ये आहे का? प्रॉब्लेम घरामध्ये नाही, तर प्रॉब्लेम माझ्या मनामध्ये आहे, जसं मी घेतो. बघा, आता आम्ही दुसरा विचार करा. जसं आपण लहान मुलाचा विचार केला तरी आम्ही पशुपक्ष्यांचा विचार करा. पशुपक्षी त्यांना पाहिजे त्यावेळेला त्यांचं सुद्धा ते घर बांधतात, पाहिजे त्यावेळेला ते घर बांधतात, आणि पाहिजे त्यावेळेला ते घर सोडून देतात. त्याच्यामध्ये कुठेही आसक्ती नाही, कुठेही उद्विग्नता नाही, म्हणजे, आणि ते आनंदी आहेत. कधी त्यांना पक्ष्यांना बीपी, डायबेटीस असे विकार झालेले आहेत का? कुत्र्यांना झालेले आहेत. कारण का? की त्या डॉग्सना आम्ही घरात आणतो, पाळतो, आणि आम्ही त्यांना आमच्यासारखे करतो, आणि म्हणून जे पाळलेली जी कुत्री असतात त्यांना सुद्धा डायबिटीस आणि बीपी होतं. पण जर रस्त्यावरच्या कुत्र्यांना डायबिटीस झालेला आहे का, कुणी ऐकलंय का? सांगा. याचं कारण असं आहे की जेवढं आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आहोत, जेवढं आम्ही ऍक्सेप्ट करतो, जेवढं आम्ही स्वतःला निसर्गाच्या अनुरूप आम्ही ज्यावेळेला वागतो त्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये शांतता आहे, समाधान आहे. जेवढं आम्ही निसर्गाच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करतो,
जेवढं आम्ही निसर्गावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेला आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणजे काय, आमचंच आयुष्यामध्ये संघर्ष निर्माण होतात, आमच्याच मनामध्ये संघर्ष निर्माण होतात. आणि ते संघर्ष झाल्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये विकार असतील, काम क्रोध मद मोह मत्सर हे विकार असतील, किंवा बीपी डायबेटीस सारख्या या आलेले सध्याच्या काळामध्ये असलेले रोग असतील, या सगळ्यांचा सामना मला करायला लागतो. आणि मग ह्याचं फायनली काय होतं तर माझंच आयुष्य अस्वस्थ होतं, माझंच आयुष्य हे एन्झायटीने युक्त होतं, माझंच आयुष्य हे मी आनंदानं उपभोगू शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी हा समास आम्हाला दिलेला आहे की आम्हाला राहायचंय इथेच, ह्याच घरामध्ये राहायचं आहे, याच टाइम मध्ये, म्हणजे जागृत अवस्थेमध्येच आहे आम्ही. आता पुन्हा एकदा परत पुढचा एक आपण हे करूया. आपल्या सगळ्यांना सायंटिफिकली माहिती आहे की आपल्या सगळ्यांना गाढ झोपेनंतर पुढची अवस्था कुठली आहे तर जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि स्वप्नावस्था. स्वप्नावस्थेमध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांना स्वप्न पडलेली आहेत, पडतात. तर आम्ही जर त्याचा विचार केला तर त्या स्वप्नामध्ये एका स्वप्नामध्ये मी इथे बसून, माझ्या घरामध्ये बसून मी अमेरिकेला जातो, नंतर जपानला जातो, सगळ्या तिथले गोष्टी बघतो आणि मी परत येतो. म्हणजे स्वप्नामध्ये असलेलं टाइम स्केल हे डिफरंट आहे हे आम्हाला कळतं. म्हणजे त्या 5 मिनिटामध्ये मी प्रवास करतो, हजारो मैल प्रवास करतो, विमान सुद्धा इतक्या फास्ट जाऊ शकणार नाही, तरी सुद्धा मी ते जातो आणि तिथून येतो. म्हणजे काय की स्वप्नामध्ये असलेलं टाइम स्केल वेगळं आहे. स्वप्नामध्ये मी इथं बसून, बेंगलोरमध्ये बसून, पुण्यामध्ये बसून अमेरिकेला जातो, म्हणजे अमेरिकेमध्ये जातो याचा अर्थ मी स्थळ बदललं, जागा बदलली, म्हणजे मी एका जागेवर बसून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की टाइम स्केल हे रिलेटिव्ह आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझं वजन इथे जेवढं असेल तेवढं वजन चंद्रावर असेल असं नाही. म्हणून आम्हाला लहानपणी शाळेत असताना असं होतं की अरे माझं जर पृथ्वीवर जर एवढं वजन असेल तर चंद्रावर किती वजन असेल, मंगळावर किती वजन असेल. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा आहे की आता वाढवत नाही, सांगण्याचा मुद्दा हा एवढा एकच आहे की स्पेस अँड टाइम दे आर डिफाइन्ड कन्सेप्ट्स बाय सायन्स. स्पेस अँड टाइम आर ऍक्च्युअली डिफाइन्ड टू ईज अवर लाईफ. बघा परत एकदा मी स्पष्टपणाने सांगतो की दीज आर डिफाइन्ड टू मेक अवर लाईफ कम्फर्टेबल, बिकॉज अदरवाइज वी कॅनॉट कम्युनिकेट टू इच अदर. जर मला कम्युनिकेशन करायचं असेल दुसऱ्या माणसाशी तर माझी कार ही 60 किलोमीटर्स पर आवर जाते किंवा माझी कार ही 200 किलोमीटर्स पर आवर जाते, हे मला एकमेकांना सांगण्यासाठी, म्हणून मी हे सगळं टाइम स्केल डिफाईन केलेलं आहे, कुणी सायन्सनी केलेलं आहे. आणि एवढं आम्हाला कळल्यानंतर की हे फक्त आम्हाला कम्फर्टेबल कम्युनिकेशन करण्यासाठी हे सगळं डिफाईन केलेलं आहे, याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी माझ्यावर राज्य गाजवावं, मी त्या काळाच्या अधीन व्हावं, मी त्या टाइमच्या अगेन्स्ट व्हावं. म्हणून माऊली गीत ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर एक झालं. आम्ही आमच्या संकुचित विचारांनी, आम्ही स्वतःला बुद्धिमान म्हणतो, आम्ही मनुष्य म्हणतो, पण आम्ही संकुचित विचारांनी आम्ही म्हणतो की 60x40 हा जो प्लॉट आहे तो माझा आहे. या 2400 स्क्वेअर फूट प्लॉट मध्ये मी माझं घर बांधतो आणि त्या घराचं माझं अस्तित्व हे मी डिफाईन करतो आणि ते घर माझं म्हणून मी म्हणतो. आणि ते घर जर त्या घरावर दुसरं जर कोणी आक्रमण केलं तर मला त्रास होतो, किंवा त्या घरातून मी दुसरीकडे गेलो तर मला त्रास होतो. माऊली म्हणतात की हे घर तू घेऊन जाणार आहेस का? ज्या वेळेला तू हे शरीरातून जाणार आहेस हे तुला माहिती आहे. हे जर तुला जर माहिती असेल तर तू त्या घरावर एवढं प्रेम का करतोयस, त्या घराबद्दल एवढा आसक्त का झालायस? जर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक ना एक दिवस आम्ही इथून जाणार आहे, तर आम्ही प्रत्येक वेळेला वाढदिवस साजरे करताना आम्ही आनंदी का होतो? बघा, म्हणजे आम्हीच आमची फसवणूक करून घेतलेली आहे. कारण का की ज्यावेळेला कुणीतरी सांगितलं सायकोलॉजिस्टनी की ज्यावेळेला आम्ही वाढदिवस मोजतो त्यावेळेला कसे मोजतो,
पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस, चौथा वाढदिवस, 50वा वाढदिवस, 60वा वाढदिवस, 70वा वाढदिवस, 80वा वाढदिवस. बघा, म्हणजे 1 to 100 अशा पद्धतीने आम्ही मोजतो. आणि मग सायकोलॉजी आम्हाला मनात काय वाटतं की ज्या अर्थी मी असं मोजतो त्या अर्थी माझा इन्फायनाइटवा वाढदिवस असं सुद्धा असू शकतं. म्हणजे थोडक्यात काय की हे जे सिक्वेन्स आहे 1 2 3 4 5 6 7 100 200 300 असं आम्ही शाळेत शिकलेलो आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं मनामध्ये सायकोलॉजिकली की मला अगणित वाढदिवस आहेत, मला अगणित काळ जन्माला आलेलो आहे, मला अगणित काळ मी जगू शकतो असं मला सायकोलॉजिकली वाटतं. आणि मी माझाच वाढदिवस टाळ्या वाजवून आनंदाने केक कटिंग करून साजरा करतो. ऍक्च्युली उलट आहे, रियालिटी उलटी आहे. असं जर समजलं आपण की प्रत्येक माणसाचं आयुष्य 100 आहे असं आपण म्हणू, 75 असेल सध्या ह्याच्या प्रमाणात, पण आपण 100 म्हणू. खरं उलटी कालगणना केली पाहिजे की पहिला वाढदिवस 100वा वाढदिवस आणि मग प्रत्येक वाढदिवस प्रत्येक वर्षी मी 100 99 98 97 96 95 60 50 असा जर ज्याला मी वाढदिवस साजरा करेल त्यावेळेला त्या काळाची रियालिटी मला कळेल की अरे माझं वय वाढत चाललेलं आहे, म्हणजे माझं जगणं कमी 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 होत चाललेलं आहे. म्हणजे मी वाढदिवस साजरा करतोय, खरं आनंदानं साजरा करतोय, त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. पण हे काळाचं गणित उलट आहे हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. मी माझ्या मनामधून ते कधीही विसरलं नाही पाहिजे. अखंड सावधान किंवा सदा सर्वदा हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असं ज्या वेळेला मी लक्षात ठेवेन त्यावेळेला आय विल गो बियॉन्ड टाइम अँड स्पेस. बघा, म्हणजे काळाच्या पलीकडे जाणं म्हणजे कुठंतरी जाऊन जाणं नव्हे. काळाच्या पलीकडे जाणं निस्त्रैगुण्यो भव अर्जुन म्हणजे काहीतरी होऊन काहीतरी करणं नव्हे, त्रैगुण्यामध्ये असतानाच त्रिगुणाच्या पलीकडे जाणं होय. कुठे? मनानी. काळामध्येच असताना, याच शरीरामध्ये असतानाच, याच वयामध्ये असताना त्या काळाच्या पलीकडे जाणं, त्या स्पेसच्या पलीकडे जाणं म्हणजेच मनामधून हे काळ काय आहे हे समजावून घेणं, हे स्थळ काय आहे हे समजावून घेणं. म्हणजे थोडक्यात काय की जोपर्यंत मी इथे आलेलो आहे, जोपर्यंत मी या शरीरात आहे तोपर्यंत मी मजा करतोय, मी आनंद घेतोय. मला माहितीये की काळ म्हणजे काय, मला माहितीये की स्पेस म्हणजे काय. मी या स्पेस मध्येच आहे, मी या टाइम मध्येच आहे, मी फक्त मजा करायला इथे आलेलो आहे. जसं एखादा माणूस रेंटेड जे घर घेतो त्याच्यामध्ये जसं राहतो, त्याच्यामध्ये कुठेही त्या घरामध्ये तो अलिप्त होत नाही, तो कसेही खेळ मारतो, तो घर साफसफाई ठेवत नाही, तो कसंही काहीही घाण पद्धतीने घर वापरतो. मुद्दा वेगळा आहे, पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की तो त्या घराशी अटॅच होत नाही. आणि तो त्या घराशी अटॅच न झाल्यामुळे तो आनंदी असतो, कारण त्याला घराची कुठली लायबिलिटी नाही. तसं आम्ही या शरीरामध्ये असताना, या टाइम मध्ये जगत असताना, 24/7 जगत असताना, या स्पेसमध्ये असताना, या घरामध्ये असताना जर आम्ही आसक्त रहित जगलो, जर आम्ही अटॅचमेंट न होता जगलो, जर आम्ही हे काळाचं आणि स्थळाचं गणित विचार करून जर जगलो तर आम्ही बुद्धीनी जगलो, आम्ही विवेकानी जगलो असा त्याचा अर्थ होतो. आणि ज्या वेळेला आम्ही विवेकाने जगू त्याच वेळेला आमच्या आयुष्यामध्ये वी विल गो बियॉन्ड टाइम अँड स्पेस. आम्ही काळाच्या पलीकडे जातो. म्हणजे काय होतो तर तो माणूस प्रेझेंट टेन्स मध्ये जगायला लागतो. बघा परत एकदा की तो माणूस प्रेझेंट टेन्स मध्ये जगायला लागतो. ज्या वेळेला मला हे काळाचं गणित कळेल त्यावेळेला मी पाठीमागचा विचार करणार नाही. कारण आज आम्ही कसं जगतो बघा, आमची जगण्याची पद्धती बघा. आम्ही आज जगत नाही, आत्ता जगत नाही, आम्ही नेहमी आयदर भूतकाळामध्ये जगतो किंवा आम्ही भविष्य काळामध्ये जगतो. बघा, कोण दुसरा जगत नाही, मी स्वतः. आणि म्हणून आम्ही काय करतो की आम्ही भूतकाळाबद्दल रडत बसतो की मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं, मी असं जर डिसिजन घेतले असते तर माझं आयुष्य आत्ता खरं तर झालं नसतं, असं जर मी आयुष्यामध्ये जर केलं असतं तर माझं आयुष्य आज खूप कम्फर्टेबल झालं असतं. म्हणजे थोडक्यात काय की वी आर ब्रूडिंग ओव्हर द पास्ट. आम्ही भूतकाळाबद्दल रडत राहतो. तसंच भविष्य काळाबद्दल आम्हाला एन्झायटी वाटते, उद्या माझं कसं होईल, उद्या माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतील का घडणार नाहीत.
उद्या जर मी आता ऑलरेडी जर 55 वर्षाचा झालो असेल, मी जर वाढदिवस साजरा केलेला असेल, तर माझं शरीराला आता रोग यायला सुरुवात होईल का? कारण सगळेजण म्हणतात की 60 नंतर रोग येतील, सगळेजण म्हणतात की आता 70 नंतर रोग येतील, किंवा डॉक्टरांनी मला सांगितलं की अरे तू प्री डायबेटिक्स आहेस, म्हणून माझ्या आयुष्यामध्ये हळूहळू अनेक रोग येतील. म्हणून त्याच्यासाठी मी आजचा दिवस बर्बाद करतो, आजचा दिवस मी चिंतातूर होतो, आजचा दिवस मी काळजी करतो. म्हणून आम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्हाला काळाच्या जर पलीकडे जर जायचं असेल, बियॉन्ड स्पेस अँड बियॉन्ड टाइम, तर त्यावेळेला ही आम्हाला जगण्याची पद्धती आम्ही समजून घेतली पाहिजे. आणि जो समजून घेईल तोच बुद्धिमान आहे, तोच विवेकी आहे, तोच सत्सद विवेक बुद्धीनं तो जाणून घेतो आणि म्हणूनच तो आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो, तो परमार्थामध्ये सक्सेसफुल होतो, तो अतिशय आनंदी आयुष्य जगतो, तो टाइम आणि याच्यामध्ये स्थळ आणि काळामध्ये तो अतिशय आनंद घेतो. म्हणूनच तो विवेकी आहे, म्हणूनच तो आनंदी होतो, त्यालाच संत असं म्हणतात. आणि म्हणून आचरण करणं हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा समजून घेणं आणि त्या पद्धतीने वागणं हे अतिशय महत्वाचं आहे. एवढ्या प्रस्तावाने नंतर आपण हा समास चालू करू, म्हणजे आपल्याला कळेल की समर्थांनी हा विचार 400 वर्षापूर्वी आपल्या समोर मांडलेला आहे. नवे योग वाशिष्ठामध्ये, म्हणजे 10,000, 15,000, 20,000 वर्षापूर्वी रामाच्या काळामध्ये सुद्धा योग वाशिष्ठामध्ये रामाला ही कल्पना आलेली होती. प्रभू श्रीरामांनी वशिष्ठांना प्रश्न विचारला की अरे मला असं दिसतंय की काळ हा कुणालाही कंट्रोल करता येत नाही, काळ हा सगळेजण काळाच्या अधीन आहे. म्हणजे काय, सगळी सृष्टी ही काळाच्या अधीन आहे. काळ या सगळ्यावर सत्ता गाजवतो. कितीही तो श्रीमंत असेल, कितीही तो गरीब असेल, तरीही तो काळावर सत्ता गाजवू शकत नाही. त्याला मृत्यू येणार म्हणजे येणारच, किंवा तो वयोवृद्ध होणार म्हणजे होणारच, म्हणजेच त्याला रोग होणार म्हणजे होणारच, त्याचं शरीर म्हातारं होणार म्हणजे होणारच. तर मग मी काय करू, मी नक्की काय करणं आवश्यक आहे? म्हणूनच योग वशिष्ठांनी जो उपदेश, वशिष्ठ मुनींनी जो उपदेश केला रामाला, त्यावेळेला तो जो उपदेश आहे तोच हा उपदेश आहे. उपदेश वेगळा काहीच नाही. म्हणजे ज्या वेळेला संबंध सगळ्या आता आमच्या सनातन संस्कृतीमध्ये हे काळाचा विचार हा सगळ्यांनी केलेला आहे, सगळ्या काळामध्ये त्याचा विचार करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आम्हाला ज्यावेळेला काळाचा विचार केला जातो त्याच वेळेला आम्ही आनंदी होतो, आम्ही शांत होतो, आम्ही सुख समाधानी होतो. समास 8वा, काळरूप निरूपण. श्रीराम मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टी क्रमे आकारला श्रीराम. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकाळी काळ वेळ काहीच नाही श्रीराम. उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसोनी आला, एरवी पाहता काळाला ठावच नाही श्रीराम. आता आपल्याला कळायला सोपं आहे. समर्थ काय म्हणतात की मूळ माया जगदेश्वर, म्हणजे पहिल्यांदा जी काय जर निर्माण झाली असेल तर ती मूळ माया म्हणजेच प्रकृती निर्माण झाली. आणि या प्रकृतीपासून सगळ्या अष्टदा प्रकृती निर्माण झाली. अष्टदा प्रकृती म्हणजे आपल्या सगळ्यांना आपण ते बघितलेलं आहे की सगळे पंचमहाभूत निर्माण झाली आणि पंचमहाभूतांच्या नंतर सृष्टीचा सगळा विस्तार झाला. मग सांगायचा मुद्दा काय आहे, हे अवघेची नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकाळी काळ वेळ काहीच नाही सगळं. म्हणजे समर्थ म्हणतात की हे जर काहीच नसेल, फक्त जर गगन असेल, गगन म्हणजे अवकाश, म्हणजेच आकाश, म्हणजेच अंतराळ असेल, तिथे काळच नाहीये. देयर इज नो कन्सेप्ट ऑफ टाइम. आणि म्हणून तो निश्चल आहे, तिथं काळ वेळ काहीच नाही. निराकाळी काळ वेळ काहीच नाही श्रीराम. म्हणजे आकाश जे पहिलं भूत आहे, त्या आकाशामध्ये म्हणजे अवकाशामध्ये काहीही टाइम नावाची कन्सेप्टच नाही. त्याला आकार नाही, त्याला टाइम नाही, त्याला काहीही नाही. जसं काही निश्चळ निराकार, निर्गुण निराकार, जसं ते परब्रह्म आहे तसंच ते अवकाश आहे.
आपल्याला समजण्यासाठी हा दृष्टांत दिलाय. कारण परब्रह्म परमात्मा हे आकाशाच्या सुद्धा पलीकडे आहे, ते आपण अनेक वेळेला पूर्वीच्या समासामध्ये पाहिलेलं आहे. पण पहिलं जे सृष्टीमध्ये जे आम्हाला कळतं किंवा दिसू शकतं किंवा इमॅजिन आम्ही करू शकतो ते म्हणजे आकाश आहे. आणि त्याच्यानंतर आपलं सगळं स्टेप बाय स्टेप चालू होतं. म्हणजे ते काय म्हणतात की आकाशामध्ये काहीच काय नाही, पण नंतर ज्या वेळेला उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला. एरवी पाहता काळाला ठावच नाही श्रीराम. कारण आकाशानंतर वायू, वायू ज्या वेळेला चंचल झाला, आपण मगाशीच बघत होतो की वायुपुत्र हनुमान हे सर्वोत्कृष्ट शक्ती, बुद्धी आणि भक्ती या सर्वांनी श्रेष्ठ असलेले आहेत. म्हणून ते प्रकृतीचं म्हणजेच मूळ मायेचं एक अधिष्ठान स्वरूप म्हणून आम्ही हनुमंताला भजन करतो, भजतो. आणि श्रीरामाला बियॉन्ड स्पेस आणि बियॉन्ड टाइम म्हणून तो भगवंत आहे, निर्गुण निराकार आहे. फक्त त्याचं सगुण साकार रूप हे रामाच्या रूपात आम्हाला अनुभवाला आलेलं आहे. आमच्या इतिहासामध्ये रामायण झालेलं आहे. आणि हनुमंत कुठून आला तर हनुमंत म्हणजे त्याचा भक्त, म्हणजे त्याच्यावर असणारा दास. म्हणून तो सर्वे सर्वा म्हणजेच प्रकृती, म्हणजेच वायुपुत्र हनुमान म्हणजे वायू चंचल आम्हाला सर्वोत्कृष्ट भक्त म्हणून रामायणामध्ये आला. म्हणून भक्त आणि भगवंत, प्रकृती आणि पुरुष या ज्या दोन जोड्या आहेत त्या जोड्या आम्हाला आल्या. आणि त्याच्यानंतर प्रकृती पुरुष नंतर सगळा विस्तार झाला. म्हणजे काय झालं, त्याच्यानंतर मग आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, त्याच्यानंतर मग सगळं अंतःकरण आलं. नंतर ते सगळं पंचीकरण झालं, सूक्ष्माचं स्थूल झालं आणि ते स्थूल आम्हाला सगळ्यांना दिसायला आलं. पण त्या स्थूलामधून आम्हाला पंचमहाभूत दिसली. कुठली? ही स्थूल पंचमहाभूत दिसतायत ती म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी. त्याच्यामध्ये आम्हाला सगळी सृष्टी दिसायला लागली. म्हणजे काय तर आम्हाला सगळे झाडं दिसायला लागली, आम्हाला पशु पक्षी दिसायला लागले. तसेच वेगवेगळे आमचे जीव म्हणजे मनुष्य योनी आणि ह्या सगळ्या आम्हाला निर्माण झाल्या. आणि म्हणून समर्थ इथं म्हणतात की ज्या वेळेला आम्ही ह्या सृष्टीमध्ये आहोत त्याच वेळेला काळ आहे, त्याच वेळेला टाइम ही कन्सेप्ट आहे. उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला. एरवी पाहता काळाला ठावच नाही श्रीराम. नाहीतर अदरवाइज देर इज नो टाइम एट ऑल. अवकाशामध्ये टाइम ही कन्सेप्टच नाही. परब्रह्म परमात्म्यामध्ये टाइम ही कन्सेप्टच नाही. ज्या वेळेला तो वायू चंचल पहिल्यांदा निर्माण झाला आणि त्याच्यापासून सर्व काही सृष्टी निर्माण झाली त्याच वेळेला काळाला अस्तित्व प्राप्त झालं. एरवी पाहता काळाला ठावच नाही श्रीराम. हे आम्हाला अतिशय आमच्या हृदयामध्ये कोरलं गेलं पाहिजे. कारण काय की वी टेक थिंग्स फॉर ग्रँटेड. आम्ही टाइम ही कन्सेप्ट ही कंटिन्युअस आहेच असं आम्ही गृहीत धरतो आणि हे आम्ही विसरतो. आणि म्हणून आम्ही काळाला घाबरतो. म्हणून जो काळाला घाबरतो तो सगळ्या सृष्टीला घाबरतो. कारण काळ हा आम्हाला खातो. म्हणून एक नामदेव महाराजच म्हणतात की काळ आला आम्हासी आम्ही नाचू गाऊ. म्हणजे आम्हाला ज्यावेळेला काळ खायला येईल त्यावेळेला आम्ही घाबरणार नाही, त्यावेळेला आम्हाला भीती वाटत नाही. कारण ते काळ इनफॅक्ट आम्ही त्या काळाला बघितल्यानंतर आम्हाला आनंद होईल. याचं कारण काय की आम्ही तो काळ आम्हाला आमच्या शरीरालाच खाऊ शकतो, पण त्याच्या पलीकडे तो कशाला खाऊ शकत नाही. म्हणजे आज आम्हाला उपाधी आहे, त्या आम्ही उपाधी विरहित होणार ही आनंदाची गोष्ट आहे. बघा म्हणजे हाफ ग्लास फुल हाफ ग्लास एम्प्टी. आम्ही आमचं शरीर जाणार म्हणून आम्ही दुःख करतो, आम्हाला त्रास होतो, आमच्या शरीराचा मृत्यू होणार म्हणून आम्ही घाबरतो, रडतो. पण संत काय म्हणतात की ज्या वेळेला काळ आम्हाला समोर दिसायला लागतो त्यावेळेला आम्ही आनंदित होतो. कारण का की ह्या शरीरामुळे आम्हाला हे सगळे प्रश्न प्राप्त झालेले आहेत. या शरीरामुळे आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे. या शरीरामुळे आम्हाला सगळे प्रॉब्लेम्स निर्माण आलेत. या शरीरामध्ये आम्हाला आसक्ती निर्माण झालेली आहे. या शरीरामुळे आम्हाला मदमोह मत्सर निर्माण झालेला आहे. या शरीरामुळे आम्हाला हे सगळं जगावं लागतं आहे. आज जे आम्हाला दृष्टीला दिसतं किंवा आम्हाला जे आमचे कर्तव्य दिसतात किंवा जे आम्हाला हे सगळं आम्हाला दिसतं ते आम्हाला आज या शरीरामुळे भोगायला लागलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही हे शरीर सोडू त्यावेळेला आम्हाला काळ नाही, म्हणजे काळाच्या पलीकडे आम्ही जाऊ. त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारणच नाही.
कारण हे शरीर सोडल्यानंतर इथं जे जे काही आहे ते माझ्याबरोबर येणार नाही. माझ्याबरोबर माझी स्थावर जंगम, माझं घर येणार नाही. माझ्याबरोबर माझा काळ सुद्धा येणार नाही. माझ्याबरोबर माझी माणसं येणार नाहीत. माझ्याबरोबर माझी संपत्ती येणार नाही. त्यावेळेला माझं शरीर माझ्या बरोबर येणार नाही. म्हणजे काय होईल तर मी शरीर विरहित झाल्यामुळे, मी उपाधी विरहित झाल्यामुळे माझ्याबरोबर तो काळ सुद्धा येणार नाही. आणि म्हणून काळ येणं म्हणजेच मृत्यू येणं हे माझ्यासाठी आनंददायक घटना आहे, ही दुःखदायक घटना अजिबात नाही. बघा किती पॉवरफुल विचार आहे. आणि आम्ही असा विचार करायला लागलो तर आम्हाला आमच्या शरीराला येणाऱ्या रोगाचं भय नाही, आम्हाला येणाऱ्या यातनेचं भय नाही, आम्हाला मृत्यूचं भय नाही. एक चंचल एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ, चंचल आहे तात्काळ, काळ म्हणावे श्रीराम. अहो, चंचल आहे म्हणून आम्हाला तो काळ असल्यासारखं वाटतंय. आम्ही गाढ झोपेमध्ये आम्ही निश्चल आहेत, त्यावेळेला तो काळ नाहीच आहे. मग आम्ही त्या काळाला घाबरतो का? जर आम्हाला जागृत अवस्थेमध्ये त्या काळाची भीती वाटते, तो चंचल आहे असं वाटतं, तो काळ आम्हाला खायला येईल म्हणजेच आमचा मृत्यू येईल असं वाटतं. पण अहो, तो काळ प्रत्येक वेळेला असेलच असं नाही. गाढ झोपेमध्ये तो नाही. मी लहान असताना त्या काळ जरी असला तरी मला त्याची कल्पना नाही. आणि म्हणून मी त्यावेळेला लहान असताना मी हॅपी होतो, मी आनंदी होतो. मग मोठेपणी झाल्यानंतर माझा तो आनंद कुठे गेला? मला जास्त कळायला लागलं, मला काळ म्हणजे काय हे जास्त कळायला लागलं. म्हणून मी काय झालं, मी सुखी होण्याच्या ऐवजी खरं दुःखी झालो. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोले जे विलंबास, त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तू जाणून घे, तू समजून घे, तू बुद्धीनं विचार कर. कारण तू मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहेस. आणि तू जर मनुष्य म्हणून जर जन्माला आलेला असशील तर विचार करणं, जाणून घेणं, समजून घेणं, सत्सद बुद्धीनं समजून घेणं हे तुझं कर्तव्य आहे. हे तुला केलंच पाहिजे. आणि ज्या वेळेला तू करशील त्यावेळेला तुला कळेल की अवकाश आणि आकाश याच्यामध्ये काय फरक आहे, निश्चळ आणि चंचळ याच्यामध्ये काय फरक आहे. तू स्वतः या उपाधीमध्ये आहेस, पण तू या गाढ झोपल्यानंतर तो उपाधीच्या पलीकडे जातोस. तू आता या उपाधीमध्ये आहेस त्यावेळेला तुला काळ जाणवायला लागतोय, तुला समजतो. पण ज्यावेळेला तू गाढ झोपेमध्ये असतोस त्यावेळेला तुला काळ समजत नाही. म्हणून आता समर्थ परत एकदा समजावून देतात की काळ कसा डिफाईन केला गेला, कुठे कशासाठी. जागृत अवस्थेमध्ये आम्हाला समजावं म्हणून, एकमेकांना कम्युनिकेट व्हावं म्हणून आम्ही ही काळाची डेफिनेशन आम्ही केली. कशी केली? सूर्याकरता विलंब कळे, गणना सगळ्यांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत श्रीराम. पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्ष मास, षण्मास वरी युगास ठाव झाला सुद्धा. ते समर्थ काय म्हणतात की अहो, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आम्ही काळाला डिफाईन केलं. काळाचं काय केलं? स्टेप बाय स्टेप स्केल निर्माण केलं. आणि मग आम्हाला ते काळ कळायला लागलं केव्हा? जागृत अवस्थेमध्ये आम्हाला समजावं म्हणून. आणि आम्ही केलं नसतं तर काय झालं सांगा बरं. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही फार कम्युनिकेशनची साधनं नव्हती, फार ट्रॅव्हलची साधनं नव्हती. म्हणून आम्ही काय, समजा एखाद्या खेडेगावात राहत असू तर त्यावेळेला आम्ही त्या खेडेगावामध्ये आयुष्य जगत असू. आणि मग त्यावेळेला मग सूर्य वरती आला की सूर्योदय झाला की आम्ही उठत असू, सूर्यास्त झाला की आम्ही झोपत असू, मध्यान्हावर आला की आम्ही जेवत असू. म्हणजे त्यावेळेला आम्ही अशा पद्धतीने काळ सूर्यावरून डिफाईन करत असू. पण आम्ही जसं जसं सायन्सची प्रगती होत गेली, इंडस्ट्रियलायझेशन होत गेलं, तसं जसं आम्हाला लक्षात आलं की अरे मी इथं भारतात राहतो आणि अमेरिकेत राहणारा माणूस आणि भारतामध्ये राहणारा माणूस आम्ही कम्युनिकेट कसं करणार. आणि म्हणून आम्ही डे आणि नाईट हे डिफाईन केले. आणि म्हणून आम्ही म्हणायला लागलो की आत्ता जर भारतामध्ये 13 एप्रिल असेल तर US मध्ये, बे एरियामध्ये, कॅलिफोर्नियामध्ये 12 तारखेचा संध्याकाळ असेल. ऑस्ट्रेलियामध्ये आज 13 तारखेचा दुपार होऊन गेलेली असेल. म्हणजे ही गणना, कालगणना ही कशासाठी आम्ही केली? आम्हाला कम्युनिकेट करण्यासाठी केली. नाहीतर आम्ही कम्युनिकेट कसं करणार? आम्ही कम्युनिकेट करूच शकणार नाही. आणि म्हणून या सगळ्या काळाचं गणित हे आम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे.
आणि फक्त एवढं एकदा लक्षात घेतलं की आम्हाला कळेल किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पळ, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, मास, षण्मास, वरी, युगास, ठाव झाला सगळं. बाकी काहीच नाही. मग एकदा कळलं की आम्हाला मग लक्षात येतं की सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे, नंतर काय आहे दिवस आहे, नंतर काय आहे 15 दिवस आहेत, आठवडा आहे, महिना आहे, नंतर काय आहे 6 महिने आहेत, नंतर काय वर्ष आहेत आणि अनेक वर्ष आहेत. तसं पळ, घटिका पूर्वीच आहे. पळ, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, मास. अहोरात्र म्हणजे दिवस, 24 तास असं. म्हणजे थोडक्यात पूर्वीच आत्ताचे आम्ही जे म्हणतो तसं पूर्वी पळ, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, मास, षण्मास, वरी, युग असं ठाव झाला. आणि त्याच्यामध्ये युग आलं म्हणून समर्थ परत सांगतात की अहो हे आम्हाला कळण्यासाठी म्हणून सांगितलं की नाही तर राम कधी जन्माला आला हे आम्हाला कसं कळणार. श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार घेतला द्वापार युगामध्ये, आम्ही कसं सांगणार. म्हणून हे सगळं आम्हाला काळ डेफिनेशन सांगितली आणि त्याच्यातनं आम्हाला कळलं की साधारण बाबा हो 5000 वर्षापूर्वी द्वापार युग होतं, 10,000 वर्षापूर्वी त्रेतायुग होतं आणि त्याच्या आधी सत्ययुग होतं. म्हणून सांगितलं की त्रेत, द्वापार, कली संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्य आगळी, शास्त्री निरोपली सदा. मग त्याच बेसिसवर देवांचं सुद्धा आयुष्य तरी काढलं. म्हणजे जसं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आहे. आपण एक समाजपूर्वी झाला असेल तर आठवत असेल तर बघा परत एकदा रेकॉर्डिंग ऐका की आपण त्याला डिफाईन केलेलं होतं की त्रेतायुग किती वर्षांचं आहे, कलियुग किती वर्षांचं आहे. आणि हे एक्झॅक्टली हे पळ, घटिका हे आपण त्यावेळेला खूप डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. ते आपण होमवर्क म्हणून तर त्यावेळेचा तो समास आपण पाहूया, त्याचं रेकॉर्डिंग पण ऐकूया. देवांची आयुष्य आगळी, शास्त्री निरोप परिश्रम. म्हणजे देव सुद्धा आपण ते पण ऐकलेलं होतं की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती हे पण आपण पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये. म्हणून त्यांनी सांगितलं की जसं हे युग आहेत तसं देवांची आयुष्य पण सुद्धा वेगवेगळ्या टाइम स्केलनी डिफाईन केलेली आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येकाचं टाइम स्केल वेगवेगळं आहे, ते फक्त आम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट, लोकास होते सिरा. म्हणून समर्थ म्हणतात की देवत्रय म्हणजे कोण तर 3 देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी काय केलेलं आहे तर ही सृष्टी नियमित केलेली आहे. म्हणजे निसर्ग किंवा सृष्टी नियमित केलेली आहे. म्हणजेच काय की केव्हा दिवस उगवणार, कोण कुणाभोवती फिरणार, पृथ्वी सूर्याभोवती फिरणार का सूर्य पृथ्वीभोवती फिरणार, पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ती कुठल्या ऍक्सिसनं फिरणार, ती स्वतःभोवती फिरताना किती वेगाने फिरणार, हे सगळे नियमावली ही डिफाईन केलेली आहे. सायन्स आहे, ऍस्ट्रोफिजिक्स आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही असं नाही की मी सांगावं किंवा समर्थांनी सांगावं आणि तुम्ही विश्वास ठेवा, असं काही नाही. हे सायन्स आहे, ऍस्ट्रोफिजिक्स आहे. सायन्समध्ये सुद्धा हे सगळं आहे आणि हे सगळं चालवणारं कोणीतरी आहे. आम्ही त्याला 3 देव असं म्हटलेलं आहे. देवत्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव ही सगळी सृष्टी नियमित करतात. कारण आम्ही सगळ्यालाच देव म्हणतो. आम्ही देव म्हणजे आम्ही त्याला नावं दिलेली आहेत. आम्ही काय म्हणतो, कृष्णाबाई म्हणतो, कृष्णामाई म्हणतो. म्हणजे आम्ही ज्या कृष्णाबाईचं पाणी पितो ते आमच्यासाठी जीवन आहे म्हणून आम्ही तिला देव म्हणतो. कृष्णाबाई ही आम्हाला देवस्वरूप आहे, आम्ही तिला नमस्कार करतो. आम्ही अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि आम्ही अन्नाला नमस्कार करतो म्हणून आमच्या देवघरामध्ये अन्नपूर्ण आहे. बघा किती सायन्स किंवा नेचरनी सांगितलं. कारण नुसतं दरवेळेला सांगितलं की आमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमच्यावर सारखं ते बिंबावं आणि आमच्या मुलांना सांगता यावं म्हणून आम्हाला सगळे हे देवरूपानं सांगितलेले आहेत. म्हणून हे सगळं सांगितलं की देवत्रयांची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट. कारण सूक्ष्म आहे आम्हाला, हे जे आहे गुरुत्वाकर्षण जे आहे ते आम्हाला दिसत नाही, सूक्ष्म आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. देयर इज मॅग्नेटिक फोर्स आणि त्या मॅग्नेटिक फोर्समुळे हे सगळं होत असेल. ते सूक्ष्म आहे, आम्हाला दिसत नाही. पण जर त्याच्या विरुद्ध जर आम्ही जायला लागलो, दंडक सांडिता चटपट, लोकास होते सिद्धा. समर्थांनी 300-400 वर्षापूर्वी लिहिले की आम्ही जर त्या नियम मोडले, आम्ही त्या नियमाप्रमाणे वागलो नाही आणि आम्ही कसं करतोय सध्याच्या काळामध्ये. का आज टेम्परेचर एप्रिलमध्ये इतकं वाढतंय
का पाऊस पडत नाहीये? का हे सगळे जे निसर्गातले सगळे जे आम्हाला घटक दिसत आहेत की कुणीही वेळच्या वेळेला पाऊस पडत नाही, वेळच्या वेळेला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्याचे सगळे ऋतू बदलल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे आम्हालाच प्रॉब्लेम होतो, माणसालाच प्रॉब्लेम होतो. आम्ही म्हणतो की अरे केवढा पाऊस पडायला पाहिजे, पाऊस पडायला पाहिजे. अहो पण आम्ही घरं बांधलेली आहेत, सिमेंटची घरं, आणि म्हणून आम्ही झाडं तोडलेली आहेत. दंडक सांडिता चटपट लोकास होते सुद्धा. पण आम्हाला त्रास होतो, पण आम्ही त्याच्यावर विचार करत नाही. विचार केला तरी आम्ही ऍक्शन घेत नाही म्हणजे आम्ही आचरण करत नाही, कारण का आम्ही सेल्फिश आहोत. आम्ही काय म्हणतो, पुढचं जनरेशनचं मला काय करायचंय, आज मला एसी पाहिजे म्हणून मी एसी लावणार. आणि आम्ही पृथ्वीवरच्या सगळ्यांनी जर एसी लावला तर आम्ही किती वृक्षतोड करायला पाहिजे, किती इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला पाहिजे याचा कुणीही विचार करत नाही. प्रत्येक जण म्हणतो आज मला थंड व्हायचं आहे, आज मला एसी पाहिजे आहे. असं जर असेल तर दंडक सांडिता चटपट लोकास होते श्राम. कारण काय की आम्ही फक्त विचार माझ्यापुरता करतो. समर्थ पुढे म्हणतात की मिश्रित त्रिगुण निवडेना, तेणे अत्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना, कैसा म्हणावा सदा. समर्थ म्हणतात की अहो ही सृष्टी रचना आहे. आमच्या मनामध्ये हे आहे की ब्रह्मा विष्णू महेश याच्यामधले ब्रह्मदेव हे सृष्टी तयार करतात, विष्णूजी हे सृष्टीचं पालन करता आहेत, आणि शंकर भोलेनाथ हे सृष्टीचे संहार करते आहेत. आणि आम्ही त्याला नावं दिलेली आहेत की रज सत्व रज तम. म्हणून आम्ही म्हणतो की विष्णू हे सत्वगुण प्रधान आहेत, ब्रह्माजी हे रजोगुण प्रधान आहेत, आणि शंकर हे तमोगुण प्रधान आहेत. पण समर्थ म्हणतात की अहो असं कधीही नसतं. हे तिन्ही गुण मिश्र आहेत, म्हणजे प्रत्येकामध्ये ते तिन्ही गुण आहेत. म्हणजे थोडक्यात त्याला समर्थांना सांगायचं आहे की कोणीही वरचढ नाही. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव फक्त आम्ही नोमेनक्लेचरनी सांगितलेले आहेत, पण तिन्ही देवांमध्ये हे तिन्ही गुण आहेत, ते मिश्र आहेत, त्यांना आम्ही वेगळे करता येणार नाहीत. म्हणून आम्हाला सांगितलं आहे की तिन्ही देव हे एकच आहेत आणि ते गुरु समान आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे म्हणजे एकत्र, म्हणजे माझे स्वतःचे सद्गुरू आहेत. आणि म्हणून कोण थोर कोण साना, कैसा म्हणावा असं, म्हणजे कोण मोठा कोण लहान असं आम्ही म्हणू शकत नाही. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा आहे काय की हे सांगण्यासाठी आम्हाला कळावं म्हणून हे नोमेनक्लेचर केलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश. आम्हाला त्यासाठी नोमेनक्लेचर सांगितलेलं आहे की हे सत्वगुण प्रधान आहेत, हे रजोगुण प्रधान आहेत, हे तमोगुण प्रधान आहेत, हे आम्हाला कळण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. पण एकच देव आहेत, देव एकच आहे, आणि तो परब्रह्म परमात्मा आहे, तो निर्गुण निराकार आहे. हे आम्हाला अनेक वेळेला समर्थांनी हे आमच्या दासबोधामध्ये अनेक समासामध्ये ठासून सांगितलेलं आहे. हे आम्ही कधी विसरता कामा नये. म्हणून समर्थांना इथं हाच सांगायचं आहे की आम्ही ज्या वेळेला आम्हाला दृश्य गोष्ट दिसते, आम्हाला स्थूल गोष्ट दिसते, त्यावेळेला आम्ही सूक्ष्म गोष्ट विसरायची नाही आहे. आम्हाला ही उपाधी दिसते, पण ही उपाधी त्या एकाच अवकाशामधून निर्माण झालेली आहे की जे निश्चल आहे. ही उपाधी दिसते ती एकाच परब्रह्म परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे की जो निश्चल निराकार निर्गुण आहे. ते आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि जर आम्हाला ते विसरलो तर आम्ही या सृष्टीमध्ये येऊन, या पृथ्वीमध्ये येऊन आम्ही काय केलं, त्या सृष्टीमध्ये हरवून गेलो. आम्ही या त्रिगुणामध्ये हरवून गेलो, आम्ही या मायेमध्ये हरवून गेलो, या प्रकृतीमध्ये हरवून गेलो. म्हणून भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये आम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलंय की निस्त्रैगुण्यो भवार्जुन, या त्रिगुणामध्येच राहा, या सृष्टीमध्येच राहा, या शरीरामध्येच राहा, पण हे कधीही विसरू नकोस की तुझं खरं स्वरूप स्वतःच हे निर्गुण निराकार आहे, ते एकच आहे. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. जरी आम्ही इथे व्यवहार करत असलो, उपाधीमध्ये असलो, तरी सुद्धा आम्ही ते कधीही विसरता कामा नये. म्हणून इथे समर्थ काय म्हणतात, असो, बघा हे सगळं सांगितलं, असो ही जाणत्याची कामे, नेणता उगाच गुंते भ्रमे, प्रत्यय जाण जाणो वर्मे ठाई पडावे सदा. म्हणून समर्थ पण म्हणतात की अरे हे सगळी जाणत्याची कामं, म्हणजे कोण ज्याला हे समजेल त्याला समजेल, ज्याला समजणार नाही त्याला कधीही समजणार नाही. नेणता उगाच गुंते भ्रमे. म्हणून नेणता म्हणजे कोण, की जो अज्ञानी आहे, ज्याला हे माहिती नाही, किंवा हे नुसतं फक्त समजून घेतो, हे ज्ञान फक्त बोलण्याचं आहे, किंवा हे
नुसतं ऐकण्याचा आहे असं समजतो, जो आचरणामध्ये आणत नाही त्याचाच जीवनामध्ये अनेक भ्रम निर्माण होतात. म्हणून समर्थ इथं आम्हाला रिझन सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स का आहेत, आमच्या आयुष्यामध्ये संकट का आहेत, आम्हाला काम क्रोध मद मत्सर काय आहे, आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान का नाही आहे, आमच्या आयुष्यामध्ये का टेन्शन्स आहेत, आमच्या आयुष्यामध्ये का एन्झायटी आहे, आमच्या आयुष्यामध्ये का भीती आहे. निर्णता उगाच गुंते भ्रमे. एका ओळीमध्ये समर्थांनी सांगितलं 1/4 ओळीमध्ये की निर्णता उगाच गुंते भ्रमे. आम्ही निर्णता म्हणजे अज्ञानाने, हे जाणून न घेतल्यानं, हे समजून न घेतल्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहे. आमच्या आयुष्यामध्ये अनेक भ्रम निर्माण होतात. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कॉन्फिडन्सच नाही. असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल, असं करावं का, असं केलं तर बरं होईल का, मग असं हा म्हणला तर काय होईल, तो म्हणला तर मग मी असं म्हणू का, असं म्हणलं तर मी काय करावं, हा डिसिजन घेऊ का तो डिसिजन घेऊ. निर्णता उगाच गुंते भ्रमे. प्रत्यय जाण जावो वर्मे ठाई पडावे सदा. म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेला ह्याचा प्रत्यय येतो, आम्हाला ते समजतं, पण आम्हाला त्या पद्धतीने वागता येत नाही. याचं कारण काय की आम्ही हॅबिच्युएटेड झालेलो आहोत, आम्हाला सवय झालेली आहे. आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा करण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ समजावून सांगतात की काळ म्हणजे काय आहे ते समजावून घ्या. आणि फक्त तू नावं दिलेली आहेस त्याला. म्हणजे कुणी सत्यदेव म्हणतात, कुणी सत्यनारायण म्हणतात, तो देव एकच आहे, तसं काळ एकच आहे, फक्त त्याला आम्ही काय नावं दिली, उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ, विलंब रूपे सिद्धा. म्हणून आम्ही काय म्हणतो, अरे सृष्टी निर्माण झाली, ती उत्पन्न झाली, तर उत्पन्न कोणी केली, ब्रह्मदेवाने केली. मग सृष्टीचा पालन करता कोण आहे, विष्णू आहे. मग संहार कोणी केला, रुद्राने केला, शंकरांनी केला. म्हणून त्याला स्थिती काळ आहे, संहार काळ आहे, टाइम स्केल आहे. म्हणून ह्याला वेगवेगळी नावं दिली. उत्पन्न काळ, उत्पन्न ज्याला झाली त्याला उत्पन्न काळ म्हणलं. स्थिती काळ आहे त्याला आता आहे म्हणून त्याला स्थिती काळ म्हणलं. संहार होणार त्याला काळ. अरे पण हा फक्त काळ आहे, याला फक्त आम्ही नावं दिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त ह्याला काळाला काही अर्थ नाही. अत्यंत अवघा काळ, विलंब रूपी श्रीराम. जे जे जय प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडिले. बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. अजूनही आपल्याला जर कळलं नसेल, अहो त्या त्या काळाला त्यांनी नाव दिलं फक्त, बाकी काहीच नाही. लक्षात आलं का की काळाला फक्त जिथं जिथं जे जे जय प्रसंगी आले तेथे काळाचे नाव पडिले, काळाचं नाव दिलं. ह्याच्या व्यतिरिक्त ते टाइमच आहे, बाकी काहीच नाहीये. पण तरी आपल्याला जर कळलं नसेल, बरं नसेल अनुमान आले तरी पुढे ऐकाच ना. मी अजून सांगतो, वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगतो. समर्थ म्हणतात की पर्जन्य काळ, पाऊस पडतो तो काळ कुठला आहे, त्याला पावसाळा म्हणतात, पर्जन्य काळ. उन्हाळा असेल तर उष्ण काळ म्हणतात, हिवाळा असेल त्याला शीतकाळ म्हणतात. अहो त्या काळानुसार आम्ही वेगवेगळे ऋतू निर्माण केले, त्या काळानुसार आम्ही वेगवेगळे महिने निर्माण केले. पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्ण काळ, संतोष काळ. आम्ही ज्यावेळेला हॅपी असतो, आनंदी असतो त्याला आम्ही काय म्हणतो, संतोष काळ आहे. ज्यावेळेला दुःखात असतो त्याला दुःख काळ आहे. म्हणजे सुख आणि दुःख, संतोष आणि दुःख हे कन्सेप्ट आहेत, येणारे जाणारे आहेत. कधी आमच्या आयुष्यामध्ये कायमचा प्रॉब्लेम आहे, कायमचं दुःख आहे असं कधी होतं का? कधीच शक्य नाही. आमच्या आयुष्यामध्ये सारखा संतोष आहे असं होतं का? कधीच शक्य नाही. आमच्या आयुष्यामध्ये उष्णता म्हणजे हिवाळा फक्त आहे आणि उन्हाळा नाही असं आहे का? पण आम्ही उन्हाळ्यामध्ये किती त्रास करून घेतो, आम्हाला घाम येतो, आम्ही सारखा फॅन लावतो. बरं फॅन लावायला प्रॉब्लेम आहे का? फॅन लावायला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आहे? आम्ही सारखं मनाची घालमेल करून घेतो आणि सारखं आम्ही स्वतःलाच म्हणतो की अरे आज किती उकडतंय, आज प्रॉब्लेम आहे, मला आज झोपच येत नाही, मला आज इतकं अंगामधनं घाम येतोय की सगळे अंघोळ अनेकदा करायची वाटते. हा प्रॉब्लेम आहे. वी डोंट ऍक्सेप्ट, वी एक्सपेक्ट. आणि म्हणून प्रॉब्लेम उन्हाळ्यामध्ये नाही, उष्ण काळामध्ये प्रॉब्लेम नाही. तो काळ कसं तसं काम करतोय. उन्हाळा आहे म्हणजे उन्हाळा आहे, ठीक आहे, त्याला उकडणार म्हणजे उकडणारच आहे. ठीक आहे, थोडा घाम आला तर पूस, एवढंच कर ना तू. मग त्याच्यासाठी तू आयुष्य का बर्बाद करून घेतोयस? कशाला तू डोक्याला जास्त ताप करून घेतोयस? असं आम्ही म्हणतो आणि आम्ही डोक्याला ताप करून घेतो. म्हणून त्यांनी सांगितलं, समर्थांनी काय सांगितलं की अरे जस्ट ऍक्सेप्ट. हे सगळे ऋतू आहेत, सगळे काळ आहेत. सुख दुःख हा सुद्धा काळ आहे. त्यामुळे काळाच्या अनुषंगानं जे जे काही होतं त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, एवढंच, बाकी काही नाही. पुढे म्हणतात की प्रातः काळ सकाळी म्हणतो, सकाळी प्राधान्य काळ दुपार आहे, सायंकाळ संध्याकाळ आहे, वसंत काळ वसंत ऋतू आहे, पर्व काळ आहे, कठीण काळ जाणीजे लोकी श्रीराम.
समर्थ म्हणतात जन्म काळ आहे, बाळत्व काळ आहे, तारुण्य काळ आहे, वृद्धत्व काळ आहे, अंतकाळ आहे, विषम काळ आहे. वेरूपानं म्हणजे वेगवेगळ्या रूपाने त्या काळच आहे, काळ एकच आहे. बघा सांगण्याचा समर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. सांगण्याचा मुद्दा काय समर्थांचा, की अहो जसं वेगवेगळे काळाची नावं घेऊन मी तुम्हाला सांगतोय, पण तो काळ जसा एक आहे तसं तुम्ही स्वतःला वेगवेगळी शरीर समजताय, डिफरंट समजताय, तुम्हाला नावं दिलेली आहेत वेगवेगळी म्हणून समजताय. या उपाधीच्या या शरीराच्या अनुषंगाने हे सगळं आहे. पण ऍक्च्युली जर कोलॅप्स केलं, स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो तर एकच असा काळ आहे, तसा तो एकच परब्रह्म परमात्मा आहे. हे जर लक्षात घे ना तू, कारण मी तुला एक्सप्लेन करून सांगतो आहे की जसं हे काळाचं असं आहे तसंच ते त्याचं पण आहे. बरोबर आहे ना. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्य काळ, सकळ वेळा मिळवली काळ, तयास म्हणावे सदा. अहो दुष्काळ आहे, सुकाळ आहे, पाऊस चांगला पडला. आपण बघा आता मला एवढं सांगा की परवा कराडला खूप गारा पडल्या आणि खूप पाऊस पडला आणि सगळी झाडं पडली, घरावरचे काही घरावरचे पत्रे उडून गेले, गारा पडल्या, नंतर इलेक्ट्रिसिटी गेली, सगळीकडे खूप हाहाकार माजला. झाडं पडल्यामुळे काही कार्स खराब झाल्या. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये काही हे रियालिटी आहे, ह्याला काही आपण काही करू शकत नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे? आमच्या मनामध्ये आहे. वी गेट एक्सायटेड की आणि आम्ही सगळ्यांना सांगत असतो, अरे इथं असं झालं, तिथं तसं झालं, मग इथं झालं, तसं झालं, तसं झालं, तसं झालं, पाऊस पडला, मग इकडं गेलो तर इथं एवढा पाऊस पडला, मग तिथं तुमच्या इथं पाऊस पडला होता का, तिथं तुमच्या इथं पाऊस पडला नव्हता, आमच्या इथं गारा पडल्या. याच्यामुळे काय होतं, आम्ही स्वतःला एक्साइट करतो. एक्साइट करण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम नाही, पण आम्ही ज्या आमच्या त्या सगळ्या ज्या सिस्टीम आहेत त्या इतक्या अशा हार्डकोर हार्डवेअरनी बांधून ठेवतो की आम्ही तेच खरं आहे असं समजतो. आता त्याच वेळेला अनेक झाडं सुद्धा पडली, झाडांची पानं सुद्धा खराब झाली, पण कधीही झाडांनी एक्साइट झाली नाहीत, त्यांनी त्रास व्यक्त केला नाही, त्यांनी काहीही केलं नाही. बघा मी सांगण्याचा मुद्दा काय की खूप पाऊस पडला किंवा खूप पाऊस पडला नाही तर आम्ही लगेच गव्हर्नमेंटच्या नावाने ओरडतो की आता आमची शेतं बुडलेली आहेत, आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, यावर्षी पाऊस पडलेला नाही, आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. कधी पक्षांनी निषेध व्यक्त केलाय? निसर्गामध्ये निषेध व्यक्त करणंच नाही, आम्ही ज्या मनुष्यामध्ये हा निषेध व्यक्त करणार आहे. कारण का की वी एक्सपेक्ट, वी डोंट ऍक्सेप्ट. आम्ही जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायला तयार नाही. आम्हाला वी वॉन्ट टू कंट्रोल एव्हरीथिंग. वी वॉन्ट टू कंट्रोल मायसेल्फ, आय वॉन्ट टू कंट्रोल माय पीपल, आय वॉन्ट टू कंट्रोल माय गव्हर्नमेंट, आय वॉन्ट टू कंट्रोल एव्हरीथिंग, आय वॉन्ट टू कंट्रोल द नेचर. जो माझ्या संपर्कात येईल त्या सगळ्यांना मी कंट्रोल करावं असं मला वाटतं. हा माणसाचा अहंकार नाहीये तर काय आहे? आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती सलाम. समर्थांनी स्पष्टपणाने सांगितलंय की आहे एक आणि वाटतं एक, याचे नाव हीन विवेक आहे. म्हणजे थोडक्याने समर्थांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सर्वजण हीन विवेकाचे आहोत. म्हणजे काय की आम्ही हीन बुद्धीचे आहोत. म्हणजे आम्ही आलोय मनुष्य म्हणून जन्माला, पण आम्ही पशूंच्या पेक्षा सुद्धा कमी बुद्धीचे आहोत. असं ते एक वाटते एक, याचे नाव, कारण आम्ही समजूनच घेतलं नाहीये. अहो जसं आहे तसं आम्ही जर ऍक्सेप्ट केलं, जसं आहे तसं आम्हाला वाटायला लागलं तर त्याचा विवेक सत्सद विवेक बुद्धी होईल. तो विवेक छान विवेक होईल. पण इथे आम्ही काय म्हणतो, असं ते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. म्हणून समर्थाने स्पष्टपणाने सांगितलंय की अरे तू स्वतःला फक्त हुशार समजतोस, बुद्धिवान समजतोस, पण तुझी ऍक्च्युली विवेकाची बुद्धी ही पशुपेक्षा सुद्धा कमी आहे, खालची आहे. कारण का की तू ऍक्सेप्टच करत नाहीस. का हे तुला कळलेलंच नाही. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती सदा. म्हणून समर्थाने इथं स्पष्ट सांगितलं की ज्याची जशी वृत्ती आहे, जसं त्याचा विचार आहे, जशी त्याची बुद्धी आहे, तशी त्याची प्रवृत्ती आहे. म्हणून प्रवृत्ती चाले, आता पुढे सांगतात समर्थ की प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती चाले ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती श्रीराम. म्हणून ज्याच्याकडे प्रवृत्ती जास्त आहे, ज्याच्यामध्ये इमोशन्स जास्त आहेत, ज्याच्यामध्ये अननेसेसरी एक्साइटमेंट जास्त आहेत,
ज्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स कमी आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड एक्सपेक्टेशन्स आहेत, प्रवृत्ती चाली अधोमुखी, त्या माणसाचं अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. अधपतन म्हणजे काय की त्या माणसामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे विकार जास्त 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 होतात. त्या माणसामध्ये एक्साइटमेंट, एन्झायटी, टेन्शन्स, काळजी, भीती, इन्सिक्युरिटी सगळं जास्त होतं. आणि म्हणून काय झालं, त्यामुळे त्याचंच आयुष्य दुःखमय होतं, त्याचं मन दुःखमय होतं, त्याचं आयुष्य दुःखमय होतं. म्हणून इथं म्हणतात की प्रवृत्ती चाले अधोमुखे. मग त्याच्या उलट काय, निवृत्ती चाले ऊर्ध्वमुखी. निवृत्ती म्हणजे काय की डिटॅचमेंट, उदासीन वृत्ती. म्हणजेच काय की हे मला माहिती आहे, मी या शरीरामध्येच राहतो, मी या सृष्टीमध्येच राहतो, मला हे सगळं काळाचं कळलेलं आहे, परंतु सुद्धा माझं स्वरूप कसं आहे, माझा स्वभाव कसा आहे, माझा वृत्ती कशी आहे, माझा ऍटिट्यूड कसा आहे, मी डिटॅच राहून इथे सर्व काही सहन करतोय, सर्व काही. कारण हे सर्व ट्रान्झियंट आहे, येणारं जाणार आहे. मी सुद्धा या शरीरामध्ये काही वर्ष राहणार आहे, मी इथं टेम्पररी आलेलो आहे, मी इथं रेंटल घर घेऊन राहिलेलो आहे. काही दिवस हे घर मी रेंटल म्हणजे हे शरीर मी रेंट मध्ये घेतलेलं आहे, आणि रेंट संपला, माझं अग्रीमेंट, रेंटल अग्रीमेंट संपलं की मी हे शरीर सोडणार आहे, मी घर सोडणार आहे. हीच निवृत्ती आहे. हे समजणं ही निवृत्ती आहे. निवृत्ती धावे, म्हणून मग त्याला काय होतं, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. तो कसा होतो, तो इथे शरीरामध्ये असतानाच, या सृष्टीमध्ये असतानाच त्याच्यामध्ये मद, मोह, मत्सर, कामना कमी 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 कमी, त्याच्यामध्येच शांतता वृद्धिगत होते, त्याच्यामध्येच आनंद जास्त होतो, त्याच्यामध्ये सुख समाधान जास्त होतं. आणि म्हणून इथे म्हणले आहे की निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. किती कॉमन सेन्स आहे बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. फक्त काय आहे की आमचं हार्ड वायरिंग किंवा आमचं जे आमची हॅबिट्स लागलेले आहेत, किंवा जो आमचा ऍटिट्यूड बनलेला आहे, आमचं जे माइंड जे हार्डवायर झालेलं आहे, ते प्रॉब्लेम आहे. ते लर्न केलेलं अनलर्न करण्याची रिक्वायरमेंट आहे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेक. जर मी ऊर्ध्वमुखे झालो तर नाना सुखे विवेकी जाणती. थोडा विचार केला, कॉमन सेन्स आहे, थोडा विवेक जाणला, कारण आम्ही स्वतः ते अनुभवलेलं आहे. गाढ झोपेमध्ये आमच्यामध्ये काहीही वृत्ती नाही, कुठलीही वृत्ती नाही. त्या वृत्तीमध्ये मी सुख समाधानी आनंदी आहे, मी शांत आहे. हा विवेक आहे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे. आता ते करायचं का नाही हा आमचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आचरण करायचं का नाही हा आमचा प्रश्न आहे. आम्ही ते कारण शेवटी असं आहे की मन माझं आहे, शरीर माझं आहे, आचरण मीच करायचं आहे. त्याच्यासाठी मला वेळ घालवायला पाहिजे, त्याच्यावर विवेक करायला पाहिजे, आणि हळूहळू फॉलो करून हळूहळू जसं मी लर्न केलं तसं अनलर्न करून मी परत ती ऊर्ध्वमुखता म्हणजेच माझ्याच आयुष्यामध्ये येणारी शांतता, येणारा राम हनुमंताच्या साह्यानं आणायचा आहे. ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली. म्हणून प्रत्येक वेळा समर्थ काय म्हणतात की हे सगळं बघतोय मी डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी सगळं बघतोय सृष्टी, पण ज्यावेळेला सृष्टीमध्ये नानात्व, विविधत्व, अनेकत्व जरी दिसत असेल, सृष्टीमध्ये मला सगळं हे सगळ्यांची शरीरं दिसत आहेत, पण जिथून निर्माण झाली ब्रह्मांड रचना, कुठून, ही सगळी ब्रह्मांड एकाच ठिकाणावरून निर्माण झालं, आणि ते म्हणजे परब्रह्म परमात्मा, ते एकच आहे. जसं काळाला वेगवेगळी नावं दिली म्हणून काळ वेगवेगळा वाटतो, तसं ही माणसं वेगवेगळी दिसतात म्हणून माणसं मला वेगवेगळी वाटतात. मी वेगळा वेगळा वाटतो, दुसरा वेगवेगळा वाटतो. माझ्या आणि दुसऱ्या माणसामध्ये प्रचंड फरक आहे. बरोबर, स्वभावामध्ये फरक आहे, प्रवृत्तीमध्ये फरक आहे. जर मी त्या स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो, किंवा जर मी इलिमिनेशन टेक्निक वापरून जर मी स्टेप बाय स्टेप आत म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो, किंवा नदीकडे उलटे प्रवाहित करत गेलो, तर मला एकाच ठिकाणी पोहोचतो, आणि ते म्हणजे परब्रह्म परमात्मा, म्हणजे सिंगल पॉइंट. त्या एका पॉइंट पासून हे सगळं निर्माण झालं, तिथे मी जाऊन पोचतो. आणि तिथे पोचणं हा विवेक आहे, तिथे पोचणं हा परमार्थ आहे. इथे पुढे म्हणतात की विवर्ता लादली पूर्वा परिस्थिती, प्रपंची असोन परमार्थ पाहे, तोही ये स्थिती ते लाहे, प्रारब्ध योगे करून राहे लोकामते सुद्धा. आता तो माणूस कसा राहतो ते सांगितले की तो प्रपंचामध्येच आहे. जो माणूस असा विचार करतो तो, आणि पुढे सांगणार आहेत
उदाहरण देणार आहेत की जनक राजाचं उदाहरण आपल्या सगळ्यांनी घेतो आम्ही आणि सांगितलं जातं की देही असून विदेही असं जनक राजाचं वर्णन केलं जातं की आहे या देहामध्येच, आहे या त्रिगुणामध्येच, आहे या सृष्टीमध्येच, पण देही असुरी विदेही असं जनकाचं वर्णन केलं जातं. मग ते अवघड आहे का हो? अवघड काहीच नाही, सिंपल आहे, कॉमन सेन्स. मी सांगतो आता की आता जागृत अवस्थेमध्ये असताना गाढ झोपेबदली अवस्था आणायची, संपलं काम. एवढं केलं की तेही असून विदेही असण्याचं झालं. म्हणजे थेरॉटिकली सांगणं अतिशय सोपं आहे, पण हेच आम्हाला परत 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 समजावून घ्यायचं आहे, परत 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 त्याच्यावर विचार करायचा आहे, परत 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 हे आचरणामध्ये आणायचं आहे. म्हणजेच आमची सुद्धा अवस्था देहामध्ये असतानाच विदेही प्रमाण. म्हणजे आम्हाला कळतं काय की प्रपंची असोनी परमार्थ पाय. म्हणजे आम्ही प्रपंचामध्येच आहे, करतोय सगळं तेच, खातोय, उठतोय, पितोय, सगळं सगळं जे जे काही अज्ञानी माणूस आहे तसंच मी करतो. परमार्थ प्रपंचामध्ये सगळी जी कर्तव्य आहेत ती मी पार पाडतो, परंतु आम्ही या विचाराने आम्ही परमार्थ करतो. तेव्हा परमार्थ म्हणजे काही वेळ साधना नाही, तर परमार्थ म्हणजे ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड, 24/7 हे परमार्थ करणं आहे. म्हणजेच तो सदा सर्वदा हा विचार आहे, अखंड सावधान हा विचार आहे. आणि म्हणून तोही या स्थितीतील आहे. म्हणजे जो प्रपंची असोनी परमार्थ आला पाहे तोही ये स्थितीतील आहे. म्हणजे ही जी स्थिती आहे तो प्रत्येक माणूस की जो प्रपंचामध्ये राहून जो परमार्थ करतो तो सुद्धा या स्थितीला पोहोचतो. आणि तो कसा पोहोचतो? प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये राहा. तो कसा राहतो? तो हा देह प्रारब्धावर सोडतो. बघा, प्रारब्धावर सोडतो म्हणजे काय? तर या देहाला रोग होणार असतील तर रोग होतील. हे देह जर नियमित राहणार असेल, कुठलेही रोग होणार नसेल तर तो हेही चालेल आणि तेही चालेल. माझ्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडणार आहेत, त्या घडणारच आहेत. म्हणून रामनवमी साजरी करणं फार सोपं आहे, पण श्रीरामासारखं वागणं अवघड आहे. कारण रामाचं जर आम्ही चरित्र बघितलं, हा मी प्रत्येक वेळेला हा उदाहरण सांगतो, ते प्रसंग सांगतो की आदल्या दिवशी रात्रीपर्यंत श्रीरामाला जायला सांगितलं जातं की उद्या तुझा सिंहासनावर तू बसणार आहेस, तू ह्या अयोध्येचा राजा होणार आहेस. आणि एका रात्रीमध्ये, एका क्षणामध्ये त्याला सांगितलं जातं की आता तू राजा होणार नाहीस, तर तू वल्कल नेसून तू वनामध्ये 1 दिवस नाही 14 वर्ष जाणार आहेस. म्हणजे जर आम्ही बघितलं, याच्यापेक्षा जास्त वाईट प्रसंग आमच्या कुणाच्याही आयुष्यामध्ये येऊच शकत नाही. पण राम शांत राहतात, राम अतिशय डळमळीत न राहता मर्यादा पुरुषोत्तर राम आहेत. कशावरून? त्यांनी सांगितलं की प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये राहा. हे प्रारब्ध आहे. म्हणजे या रामावतारामध्ये हे प्रारब्ध मी घेऊन आलेलो आहे. मानव अवतारामध्ये हे प्रारब्धानुसार हे आम्हाला सांगण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे जसं, कारण रामावतार राम हा अवतारच आहे, त्यामुळे त्याला प्रारब्ध वगैरे हे गोष्ट आपण थोड्याशा बाजूला ठेवू. पण सांगण्याचा मुद्दा आहे की जे जे प्रारब्धामध्ये म्हणजे आहे ते होणार, म्हणजे होणारच आमच्या प्रारब्धामध्ये. म्हणून प्रारब्धामध्येच मी हा देह घेऊन आलेलो आहे, हा जन्म घेऊन आलेलो आहे. त्या प्रारब्धानुसार या देहाचं काय जे होणार आहे, सुख दुःख भोगायला लागणार ते मला भोगायला लागणारच आहेत. त्याच्यामध्ये तो काळामध्ये आहे. हा माझा देह काळामध्ये आहे, म्हणजेच प्रारब्धामध्ये आहे. ते मी भोगलंच पाहिजे. पण ते भोगताना माझ्या मनाची अवस्था कशी ठेवली पाहिजे? तर तो मी स्वतः अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी एकच तो परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे काय? तर माझं खरं स्वरूप ते असल्यामुळं मी इथं फक्त ट्रान्झियंट टेम्पररी आलेलो आहे. त्यामुळे येणारी सुखदुःख माझी नाहीत, माझ्या स्वतःची नाहीत, तर ती माझ्या या देहाची आहेत आणि ती मला भोगलीच पाहिजेत. म्हणून ते म्हणतात की राहिलो केवळ उपचारापुरता, प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये राहा. जे जे काही प्रारब्ध आहे म्हणून मी राहिलोय लोकांमध्ये. कशासाठी राहिलोय? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीर आहे. जोपर्यंत शरीराला जे जे काही होणार आहे ते सगळं मी करतो आहे. कुठलंही रिजेक्शन नाही, कुठलंही एक्सपेक्टेशन नाही, कुठलंही त्याच्यावर कुठलीही रिॲक्शन नाही. बघा, रिॲक्शन नाही
एक्सपेक्टेशन नाही, असंच घडावं असं माझं मत नाही. प्रत्येक गोष्ट आगते स्वागतम कुर्यात या पद्धतीने मी मनाची तयारी, ही मनाची तयारी आहे, ही मनाची स्थिती आहे, ही शरीराची स्थिती नाही. सकळाचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ, विवेक एक करून तात्काळ परलोक साधावा. म्हणून समर्थ म्हणतात की हो, हे फार अवघड आहे का? फार अवघड नाहीये. फक्त प्रॉब्लेम काय आहे, हे सकळाचे एकची मूळ, हे सगळ्याचं एकच मूळ आहे. फक्त काही जण लोक जाणतात आणि काही जण लोक जाणत नाही. जे जाणतात ते लगेच परलोक साधतात, म्हणजेच ते याच शरीरामध्ये असताना, याच देहामध्ये असताना ते आनंदी होतात. आणि जे हे जाणत नाहीत, जे हे समजून घेत नाहीत आणि त्याप्रमाणे आचरण करत नाहीत, ते कधीही आनंदी होत नाहीत. त्यांना कधीही परमार्थ साधता येत नाही, त्यांना कधीही परलोक साधता येत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात की सगळ्यांचे एकच मूळ. एकच मूळ म्हणजे काय? कारण आमच्या सगळ्यांचं एकच मूळ आहे. एकूण एकाच पॉइंट पासून आम्ही सगळे निर्माण झालेलो. त्याच्यामध्ये सगळे देवदेवता असतील, त्याच्यामध्ये ही सगळी सृष्टी असेल, तिथं सगळे झाडं असतील, सगळे पशुपक्षी असतील, सगळे कुठलीही योनी असेल, मनुष्य योनी असेल, कुठलीही योनी असेल, आम्ही सगळेजण एकाच मुळापासून जन्माला आलेलो. काळ सुद्धा त्या एकाच मुळापासून आलेला आहे. एक जाणते, हे जे जाणतात ते विवेके करून तात्काळ परलोक साधावा. तात्काळ म्हणलेलं आहे. याच्यामध्ये कधीही असं नाहीये की आता आम्ही इन्व्हेस्टमेंट करावी आणि 10 वर्षानंतर त्याचं आम्हाला रिटर्न्स मिळावेत. नो नो. परमार्थ असा आहे की तात्काळ ज्या वेळेला विवेक करू, ज्या वेळेला मला कळेल, त्यावेळेला मला ते समजेल, त्यावेळेला मला अतिशय आनंद होतो, मला अतिशय शांतता निर्माण होते माझ्या मनामध्ये, आणि तोच परलोक साधावा आहे. बाकी काहीच नाही. म्हणजे काळ हे काय आहे हे आम्हाला ज्यावेळेला कळेल, त्यावेळेला आम्हाला ऑटोमॅटिकली परलोक मिळेल. आणि ह्यावेळेला काय होईल? तरीच जन्माचे सार्थक, भले पाहते उभय लोक, कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की जन्माचं सार्थक करणं म्हणजे काय? म्हणजे आम्ही या शरीर घेऊन, या मनुष्य शरीर घेऊन या जन्मामध्ये आलोय. या जन्माचं सार्थक कधी होईल हो? या जन्माचं कृतकृत्यता कधी होईल हो? हे जन्म आम्ही व्यवस्थित जगलो, हे कधी आम्हाला समाधान मिळेल? ज्या वेळेला आम्ही हे समजून घेऊ, त्यावेळेला आम्हाला समाधान होईल, आमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण, आणि म्हणून आम्हाला कृतकृत्यता होईल, आमच्या जन्माचं सार्थक होईल. आम्हीच उद्धरेत आत्मानम, आम्हीच आमच्या आत्म्याचा उद्धार केल्यासारखं. आत्म्याचा उद्धार करणं म्हणजे आत्मा ऑलरेडीच उद्धार झालेला आहे. आत्मा एकच आहे, फक्त ते मला समजणं, मला कळणं, म्हणजेच या ह्याच्यातून बाहेर जाणं आहे. जन्म मृत्यूच्या बंधनातून बाहेर जाणं आहे, जन्माचं सार्थक होणं आहे. म्हणून म्हणतात की कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे सदा. म्हणून काय करायला पाहिजे? काहीही करायला नकोय, फक्त विवेक केला पाहिजे, म्हणजे विचार केला पाहिजे. कसा विचार? नुसता विचार नाही, तर समर्थांनी ज्या पद्धतीने आम्हाला विचार करायला सांगितलाय, हा समाज बघा, स्टेप बाय स्टेप सायंटिफिकली समर्थांनी आम्हाला एखाद्या सायंटिस्ट प्रमाणे हा विवेक कसा करावा हे सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही नवीन नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण परत एकदा आम्हाला ते सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे आणि सांगितलंय की हा विवेक पाहिला पाहिजे, हा प्रत्येकाने हा विवेक करावा. नाही केला तर काय होईल बघा, तेही सांगितलं. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा सगळा. म्हणून समर्थ म्हणतात की जे विवेकहीन आहे, आणि मगाशी हीन विवेक म्हणजे ते सांगितलं की जे दिसत नाही, ते मानत नाही, किंवा जे दिसतं त्याच्या पद्धतीने ते ऍक्सेप्ट करत नाहीत, ते विवेकहीन आहेत. त्यांचा विवेकहीन आहे म्हणजे कमी प्रतीचा विवेक आहे. म्हणजे त्यांना प्रॉब्लेम काय नाही. प्रॉब्लेम काय? त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, त्यांच्यामध्ये मद मोह, म्हणजे जीवन हे अतिशय दुःखदायक आहे. एन्झायटी आहे, टेन्शन्स आहेत, भीती आहे, इनसिक्युरिटी आहे. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, कारण पशुला ही बुद्धी दिलेली नाही, विवेक करण्याची शक्ती दिलेली नाही. म्हणून फाईट आणि फ्लाईट हे पशूंचं एक अविभाज्य घटक आहे. तेव्हा पशूंना जर तुम्ही बघितलं तर भय अतिशय आहे, किंवा अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या मेन गरजा आहेत.
एवढ्याच ते करतात. इनफॅक्ट आम्ही सुद्धा आजकाल तेच करतो, बाकी काहीही करत नाही. पशु समानच आम्ही जगतो. फक्त काय म्हणतो की आम्ही चांगली घरं बांधतो आणि कम्फर्टेबल जगण्याचा प्रयत्न करतो. ते एक घरटं बांधतात, आम्ही घरटी बांधतो. ते पैसे जमवत नाहीत, आम्ही पैसे जमवतो आणि लाईफ कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. कारण आणि जरी लाईफ कम्फर्टेबल झालं तरी हे पैसे, हे शरीर इथं सोडूनच आम्ही जातो आणि हे सुद्धा आम्हाला कळत नाही. म्हणून इथं सर्व समर्थ म्हणतात की विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे भाषण ऐकता परलोक कायचं असं. म्हणून तो माणूस, त्या माणसाचे विचारहीन आहेत, ते त्यांचं भाषण ऐकतात. त्यांचं भाषण जर आम्ही ऐकलं तर आम्हाला परलोक कसा मिळेल. म्हणून आम्ही माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणून माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि कमी कुणाचा सत्संग केला पाहिजे ते आम्ही ठरवलं पाहिजे. त्यांचे भाषण ऐकता भाषण परलोक कैचा सदा, बरे आमचे काय गेले, जे गेले ते फळास आले, पेरिले ते उगवते भोगीत यात असता. म्हणून समर्थ किती प्रखर आहेत बघा, अतिशय स्पष्ट. समर्थ म्हणतात की बरे आमचे काय गेले, कारण आम्हाला ते मिळालेलं आहे बघा. म्हणून समर्थ कल्याणकरी रामरायामध्ये सुद्धा म्हणतात की अहो आम्हाला ते मिळालेलं आहे, आम्ही इतकं जीव तोडून कळकळीनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आम्ही ते आचरणात आणलेलं आहे आणि आम्हाला ते समजलेलं आहे, आमचं आयुष्य बदललेलं आहे आणि म्हणून आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना, या नात्यानं आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. आम्ही सांगणं एवढंच आमचं काम आहे. कळकळीनं सांगणं, तुमचं भल्याचं कल्याणाचं सांगणं, कल्याणकरी रामराया, एवढंच आमचं काम आहे. कारण मलाही माहिती आहे की सगळ्याच गोष्टी माझ्या हातात नाही. मी कितीही कळकळीने सांगितलं, मी कितीही हे सांगायचा प्रयत्न केला, तरीही पुढचे जन सगळ्यांना ते कळेल असं नाही, सगळ्यांना ते पचेल असं नाही, सगळ्यांना ते रुचेल असं नाही, सगळ्यांचं जीवन बदलेल असं नाही. कारण समर्थ म्हणतात की माझ्या हातामध्ये काहीही नाही. प्रत्येक जण आपापलं मन घेऊन आलेलं आहे आणि मन ज्याचं जसं मन आहे त्याच्या पद्धतीने तो वागतो आहे. बरे आमचे काय गेले, आमचं काहीच झालेलं नाहीये. कारण का की आम्हाला जे मिळायचं होतं ते आम्ही सगळं केलेलं आहे आणि आम्हाला पाहिजे ते मिळालेलं आहे. आता आम्हाला सांगण्याचं काम आम्ही करतो, ते करायचं का नाही ते प्रत्येकाने आपापलं ठरवायचं. का तर पेरिले ते उगवते भोगीती आता सुद्धा. समर्थ म्हणतात की हा नियम आहे, निसर्ग नियम आहे. निसर्ग नियमाच्या अगेन्स्ट जाताच येत नाही. जे पेराल ते चुकवेल. आंब्याचं बी पेरली तर आंबाच येणार, नारळाची बी पेरली नारळच येणार, चिक्कूची बी पेरली चिक्कूच येणार. चिक्कूची बी पेरून आंबा कधीच येणं शक्य नाही. तसं या पद्धतीने आचरण जर केलं तर उद्धार होणार यात काहीही शंका नाही. कारण असे अनेक संत येऊन गेलेले आहेत आणि पुढेही येणार आहेत. एकच मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही. म्हणून फक्त प्रॉब्लेम काय आहे, त्या मार्ग कडून सुद्धा आम्ही त्या मार्गाने आचरण करत नाही. कन्सिस्टन्सी इज द की. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, परमार्थ किंवा परमार्थ हा आयुष्यभर करण्याचा आहे, शरीर पडेपर्यंत करण्याचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की पेरिले ते उगवते भोगीत आता. जे जसं जो पेरेल तसं तो करणार. तो चांगलं वागला तो चांगलं फळ मिळणार, वाईट वागला तर वाईट फळ मिळणार. जर अशा पद्धतीने जर आम्ही वागलो नाही तर समर्थ काय करणार, दासबोध काय करणार. दासबोध लिहून दिलेला आहे, हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे वागायचं का नाही हे आम्ही ठरवायचं आहे. त्याप्रमाणे आचरण करायचं का नाही ते आम्ही ठरवायचं आहे. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आनंद पाहिजे का नाही हे आम्ही ठरवायचं आहे. पण आम्ही असं म्हणलं की नाही ते काय संतांचं काम आहे, आमचं आयुष्य चेंज होणार नाही. बरे आमचे काय गेले, ठीक आहे, तुला तसं वाटतं सो बी इट. कारण शेवटी तू जसं तुझं मन आहे, तुला जसं वाटतं तसं ते होणार. तू म्हणलास की मी संत होऊ शकेल, तू संत नक्कीच होऊ शकशील. तू म्हणलास की मी संत होऊ शकणार नाही, तू होऊ शकणार नाहीस. पेरिले ते उगवते. तू म्हणलास की अरे मला अजिबात असं वागणं शक्य नाही, हे दासबोध काय लिहिलं हे फार अवघड आहे, अवघड आहे. तू म्हणलास की अरे फारच सोपं आहे, किती अगदी व्यवस्थित, इतकं छान, कधीही मला आयुष्यात कधी कुणी सांगितलं नव्हतं. मला आज ते दासबोधामध्ये या समासामध्ये कळलं. मी आता आजपासून अतिशय जीव तोडून मी असं वागेल. तो माणूस तसं वागायला चालू होईल आणि तो तसं वागेल आणि मी चेंज करून घेईन. मी स्वतःला माझं मन चेंज करेल, माझं मन चेंज होईल. पेरिले ते उगवते भोगीत आता. म्हणून कुणीही कंटाळा करायचा नाही, कधी कुणी आळस करायचा नाही,
कधी निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह विचार करून सकारात्मक पद्धतीने ते जगत राहणे हेच आमचं कर्तव्य आहे. पुढेही करी ते पावे, भक्तियोगे भगवंत फावे, देव भक्त मिळता दुणावे, समाधान सदा. म्हणून समर्थ म्हणतात की अहो खरं तसं पाहायला गेलं तर इतकं सोपं आहे. त्या भगवंताची भक्ती करावी आणि त्या भक्तीने भगवंताला प्राप्त करून घ्यावं. हे सगळं समजावून घेऊन विवेकाने ज्या वेळेला देव आणि भक्त दोघांना एकत्र मिळतात त्यावेळेला समाधाना व्यतिरिक्त काहीही नाही. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले, काय सांगावे सदा. येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते, सांगाना श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे वेड्यातला वेडा माणूस आहे. मिरजेमध्ये कृपामाई वेड्यांचं हॉस्पिटल आहे, तसं पुण्याला पण हे जे वेड्यांचं हॉस्पिटल आहे पुण्यातलं, तो सुद्धा सांगेल की अरे इथं जे जे काही आहे ते इथंच राहतं. शरीर सोडल्यानंतर, या शरीराचा मृत्यू झाल्यानंतर मी काहीही घेऊन जाऊ शकत नाही इथलं. हा सगळ्यांचा अनुभव आहे. पण तरी सुद्धा त्याच्यासाठी मी माझा जीव टाकतो, आयुष्यभर त्याच्या पाठीमागं पळतो, संपत्तीच्या पाठीमागं पळतो, माणसांच्या पाठीमागं पळतो, नातेवाईकांच्या पाठीमागं पळतो. असंच व्हावं म्हणून प्रयत्न करतो, तसंच व्हावं म्हणून प्रयत्न करतो, सगळं करतो. फक्त सगळं करून सुद्धा तो तसाच वागतो. काय कोण काय घेऊन जाते, सांगाना का श्रीराम. येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते, सांगाना का श्रीराम. आणि म्हणून हे जर मला कळलं, बघा हे का सांगितलं, पदार्थी असावे उदास. प्रॉब्लेम काय, हा प्रॉब्लेम आहे आमचा. आम्ही उदास नाही. पदार्थामध्ये आम्हाला संपत्तीबद्दल अट्रॅक्शन आहे, संपत्तीबद्दल आम्ही उदासीन नाही. आम्ही संपत्तीबद्दल अतिशय आम्हाला पाहिजे म्हणून आमचा मोह आहे, लोभ आहे. माझी 3 घरं असावीत, माझी 5 घरं असावीत, माझं एवढी स्थावर जंगम असावीत, हा लोभ आहे. त्याच्यासाठी मी उदास नाही. असण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. म्हणून जनक राजा काय म्हणतो की मी आज राजा आहे, माझी जनक नगरी आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. ती उद्या जळली तरी सुद्धा मला प्रॉब्लेम नाही. हा जनक राजा आहे. आम्ही काय म्हणतो की ते आज आहे आणि उद्याही असंच असायला पाहिजे. हा प्रॉब्लेम आहे. पदार्थी असावे उदास, विवेक पहावा सावकाश, येणे करिता जगदीश अलभ्य लाभे सदा. जगदीशा करता लाभ नाही, कार्य कारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान श्रीराम. मागा होते जनकाधिक, राज्य करिताही अनेक, तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती श्रीराम. समर्थ म्हणतात की अहो आमचा प्रॉब्लेम काय आहे, आमचा प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्ही त्या जगदीशाला सोडून सगळ्याच्या पाठीमागं धावतो. जगदीशाला सोडून आम्हाला संपत्ती हवी आहे, जगदीशाला सोडून आम्हाला माणसं हवी आहेत. तो माणूस काय म्हणतो, हा माणूस काय म्हणतो, हा मला असं म्हणतो, तो मला तसं म्हणतो, हा मला चांगलं म्हणतो, हा मला वाईट म्हणतो. हे नातेवाईक असे आहेत, ते नातेवाईक आहेत. जगदीश सोडून आम्हाला सगळं पाहिजे आहे. जगदीशा परता ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त त्याला आम्हाला एवढंच करायचं की आम्ही जगदीश निवडायचं आहे का बाकीचं सगळं निवडायचं आहे, कारण जगदीश माझ्या बरोबर येणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एवढं तू विवेकाने डिसाईड करून घे, तुझं आयुष्य अतिशय सुखर होईल, अतिशय सिंपल होईल. पण आम्ही म्हणतो एक आणि करतो एक. आम्ही किती दांभिक आहे बघा. आम्ही म्हणतो आणि परमार्थातली माणसं, अध्यात्मातली माणसं तर सगळ्यात जास्त दांभिक. म्हणताना सगळं म्हणतात की देव करतो, राम करतो, राम भोगतो, सगळं म्हणतो. पण तरी सुद्धा आमचं मग असं असेल तर मग समाधान का नाही, असं असेल तर दुःख का नाही. दुःख गेली पाहिजेत, असं असेल तर भीती गेली पाहिजे, असं असेल तर एन्झायटी गेली पाहिजे, असं असेल तर इन्सिक्युरिटी गेली पाहिजे. म्हणून संसाराकरिता असताही समाधान जर पाहिजे असेल, आपलं स्वतःचं अनालिसिस करायचं, आपलं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करायचं आहे की जर खरोखर मी जगदीशाला जर निवडलं असेल तर माझ्या आयुष्यात समाधान आलंच पाहिजे. संसार करिता असताही समाधान श्रीराम. समर्थ म्हणतात की कशामुळं, त्याला प्रूफ काय, अहो माग अहो ते जनकाधिक, राज्य करिताही अनेक. अहो मी माझ्यामुळे सांगत नाही, अहो जनकाधिक राजे असे होऊन गेलेले आहेत पूर्वी, असे अनेक राजे. जनका एक फक्त उदाहरण म्हणून सांगितलं की जे राज्य करताना सुद्धा ते समाधानी होते. आणि तुम्हाला असं वाटेल की मी फक्त जनकाचं उदाहरण देतोय,
ते उदाहरण 10,000 वर्षापूर्वीच आहे. आता काय, आता असं कलियुग आहे, आता कोणी असू शकत नाही. समर्थ म्हणतात की तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असं तिसरा. आम्हाला नावं माहिती नाही आहेत. आम्हाला संत सुद्धा काही संतच माहिती आहेत, नाव नसलेले अनेक संत आहेत. ही अवस्था प्राप्त केलेले अनेक पुण्यश्लोक माणसं आहेत या जगामध्ये. आम्हाला ते माहिती नसतील, ते संत म्हणून आमच्या समोर आले सुद्धा नसतील. म्हणून समर्थ म्हणतात की अरे हे इतकं अवघड नाहीये. तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असं तिसरा. म्हणून सज्जन माणसं ही आम्हाला कधीही सज्जन आहेत असं सांगणार नाहीत. ते कधीही म्हणणार नाहीत की मी सज्जन आहे, मी संत आहे. ते त्यांना आत माहिती आहे, त्यांना त्यांच्या मनामध्ये माहिती आहे. तशी अनेक माणसं ह्या जगामध्ये आता या ठिकाणी असू शकतील, आहेत, असं समर्थांचं स्पष्ट म्हणणं आहे. पुढे म्हणतात की राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काहीच राम. समर्थ परत एकदा आम्हाला समजून सांगतात. समजून सांगायचं वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगायचं समर्थांचं चालू आहे. काय सांगितलं, हे काळाचंच महत्व सांगताना समर्थ म्हणतात की एक जण राजा आहे. बघा, आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तो राजा आहे आणि त्याला समोर जर त्याच्या अतिथी म्हणून मृत्यूदेव जर आलेले आहेत आणि मग तो म्हणला की अरे मला मृत्यू नको आहे, माझ्याकडे भरपूर श्रीमंती आहे, मी राजा आहे, तू असं कर, लक्ष कोटी तू माझी संपत्ती घेऊन जा, पण त्याच्या बदल्यात मला माझा मृत्यू तू आणू नकोस. चालेल का? कधीही शक्य नाही. मृत्यू अतिथी आहे, तो सांगून येत नाही. तो राजा असेल किंवा रंक असेल, श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, लहान असेल किंवा मोठा असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, सगळ्यांना तो समान आहे. हे सत्य आहे. हे सत्य ज्यावेळेला आम्हाला कळेल त्यावेळेला आम्ही ह्या परमार्थावर अग्रेसर होऊ. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. मृत्यू म्हणजेच काळ, कधीही सोडत नाही. ऐसे हे पराधीन जिणे, यामध्ये दुखणे पाहणे, नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणून समर्थ येतात, समेवर येतात, अतिशय काळजीपूर्वक ऐका. हे आमचं जिणं कसं आहे? पराधीन जिणं आहे. आमचं शरीर कसं आहे? पराधीन जगती. ह्याच्यामध्ये आम्ही पराधीन पद्धतीने जगतो. आम्ही, आमच्या हातात काहीही नाही. ऍक्च्युअली स्पीकिंग आमच्या हातामध्ये कुठलाही कंट्रोल नाही. आणि म्हणूनच आमच्या हातामध्ये जर कुठलाही कंट्रोल नसेल, आम्ही जर पराधीन असेल, तर आम्ही कशाला उद्वेग चिंता करतो? उद्वेग चिंता करून काय फायदा आहे? काहीही फायदा नाही. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो सगळा. म्हणून समर्थ म्हणतात मग पर्याय काय आहे? अहो, हा संसाराचा हाट भरलाय. हाट भरलाय म्हणजे बाजार भरलाय. म्हणजे आज आमच्या आजूबाजूला सगळ्या संसारातली माणसं आहेत, हा बाजार भरलेला आहे. मग ह्याच्यात फायदा तोटा काय आहे? नफा पहावा देवाचा. मग तोटा काय आहे? हा संसार म्हणजे हा तोटा आहे. हे संसार म्हणजे हे जे आम्हाला सगळं आम्ही व्यवहार जो म्हणतो, प्रपंच जो म्हणतो, हा तोट्याचा व्यवहार आहे. आम्हाला जर या संसाराचा जर बाजारामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट जर मिळवायचं असेल, याच्यामध्ये आम्हाला जर उद्धार करायचा असेल, आमचं नुकसान करून घ्यायचं नसेल, आमचं अधपतन जर करून घ्यायचं नसेल, तर आम्हाला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे देवाचा मार्ग आहे. आणि देवाचा मार्ग जर आम्ही जर अवलंबला, म्हणजे आतापर्यंत हे जे सगळं आपण जे पाहिलं, तो जर मार्ग जर आम्ही अवलंबला, म्हणजे थोडक्यात काय की या संसारापासून आम्ही अलिप्त झालो. या सगळ्या संसारापासून, या प्रपंचापासून, या सगळ्या गोष्टींपासून, ज्या आमच्या दिसतात या सगळ्या गोष्टींपासून आम्ही जर अलिप्त झालो, म्हणजेच आम्ही उदासीन झालो, म्हणजे तेव्हाच आम्ही देवाचा मार्ग आहे. तोच परमार्थ आहे, बाकी कुठलाही नाही. भजन म्हणजे परमार्थ नाही. भजन हा देवाचा मार्ग नाही. भक्ती हा देवाचा मार्ग नाही. भक्ती, भजन हे सगळे प्रोसेस आहेत. नामस्मरण प्रोसेस आहे. मेडिटेशन प्रोसेस आहे. भाव नसेल आत, तर या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. तो फक्त बाजार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हाट भरला संसाराचा, नफा भाव. इथं एकच नफा आहे आणि तो म्हणजे देवावर असणारी भक्ती आणि अतिशय निस्सीम भाव, निरागस भाव, की जो लहान मुलाचा असतो. म्हणून लहान मूल कधीही त्रासक ते नेहमी आनंदात असतं. तसं आमचं असं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की आम्हाला एक मॅच्युअर, म्हणजे आम्ही जसं माणसाची मॅच्युरिटी पाहिजे तसली, म्हणजे माणसाचं शरीर पाहिजे आणि लहान मुलाची निरागसता पाहिजे. कारण लहान मुलाची निरागसता
ही इनोसन्स हा फक्त टेम्पररी आहे. तो माणूस झाला, त्याचं वय वाढलं की त्याची निरागसता संपते. ती जर निरागसता आम्ही जर कायम ठेवली किंवा हे मोठं झाल्यानंतर सुद्धा तोच देवाचा नफा आहे, तोच देवाचा मार्ग आहे, बाकी काहीच नाही. इतकं कॉमन सेन्स आहे की हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. या सगळ्या कष्टाचं, अदरवाईज हा फक्त कष्ट आहेत. बघा, समर्थ स्पष्ट म्हणतात की तू या संसारामध्ये कष्टाशिवाय काहीही नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा काय की हे सगळं सार असार आहे, ह्याच्यामध्ये फक्त कष्ट आहेत. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही कष्ट करतो, उपसतो. बैल जसा घाण्याला जुंपलेला असतो तसं आम्ही या संसारामध्ये घाण्याला जुंपतो. म्हणजे काय करतो, अभ्यास करतो, मार्क पाडतो, नोकरी मिळवतो, लग्न करतो, मुलं बाळ होतात, त्यांना सांभाळतो, त्यांना शिकवतो, त्यांची लग्न करून देतो. या सगळ्या संसारामध्ये इतके कष्ट करतो आणि शेवटी हातामध्ये काय उरतं? हातामध्ये काहीही उरत नाही आणि आम्ही एक दिवस शरीराने मरून जातो. म्हणून समर्थ म्हणतात की हा बाजार आहे, हाट भरला संसाराचा, इथे फक्त एकच नफा होईल या बाजारामध्ये, त्या बिझनेसमध्ये एकच केव्हा होईल, आणि ते म्हणजे काय तर देवाचा मार्ग करणं. म्हणजे प्रपंच करता करता देवाचा मार्ग करणं, प्रपंच करता करता परमार्थ करणं, प्रपंचातलं लक्ष काढून घेऊन ते परमार्थामध्ये लागणं, प्रपंचामधलं बहिर्मुखता जे काढून अंतर्मुख होणं, प्रपंचामध्ये असलेलं अवास्तव आसक्ती कमी करून देवामध्ये आसक्ती निर्माण करणं, प्रपंचामध्ये असलेलं जे अटॅचमेंट आहे ती कमी कमी करून देवामध्ये अटॅचमेंट निर्माण करणं, बहिर्मुख कमी करणं आणि अंतर्मुख होणं, हाच देवाचा मार्ग आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काळ निरूपण नाम समास 8वा. हरिओम. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. ओठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत, मायक्रोफोन आणि व्हिडिओ दोन्ही ऑन केलेले आहेत. तर कोणाला काही शंका असतील, कोणाला काही कॉमेंट्स असतील, काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. आज काही क्वेश्चन्स नाहीत, आज काही कॉमेंट्स नाहीत. तर आजचा सेशन हा अतिशय माझ्या मते सोपा होता, सायंटिफिक होता, कळायला अतिशय कॉमन सेन्स आहे. हे अवघड आहे, म्हणजे आचरण नक्कीच अवघड आहे. त्याच्यावर पुन्हा 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 विचार करणं आवश्यक आहे. म्हणूनच
निदिध्यासना हे जे सांगितलेलं आहे ते त्यासाठीच सांगितलेलं आहे की आत्मावारे श्रोतव्य हा मंतव्य हा निदिध्यासितव्य, म्हणजे हे कॉमन सेन्स आम्हाला कळतो पण वळत नाही, हे समजतं पण आचरणात येत नाही. आणि त्यामुळे त्याला मार्ग एकच आहे की श्रद्धा ठेवून आम्ही पुन्हा 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 हे करणं, अखंड सावधान होऊन सदा सर्वदा हे करणं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा देर इज नो शॉर्टकट, देर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. इथं कुणीही सद्गुरू सुद्धा आम्हाला काहीही इथं मदत करू शकत नाहीत. जर ते मदत करू शकत असते तर भगवंतांनी युद्ध न करता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते. भगवंतांनी अर्जुनाला गीता न सांगता दुर्योधनाला गीता सांगितली असती, पण तसं होत नाही. हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध हा निसर्ग ही सृष्टी भगवंतानीच केलेली असल्यामुळे भगवंत स्वतः कधीही ते निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. त्यामुळं ह्या निसर्गामध्ये जे नियम आहेत, निसर्गाचे नियम, जे प्रारब्ध असेल, कर्म आणि कर्मसिद्धांत असतील, हे जे सगळं जे आहे हे सगळं तसं तसं ऍक्सेप्ट आम्हाला केलं पाहिजे, कारण हे निसर्गाचे नियम आहेत आणि हे जे नियम आहेत म्हणजेच हे भगवंताचे नियम आहेत. आणि त्यामुळे याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर एकच मार्ग आहे की ते आमचं अंतःकरण शुद्ध करणं. आणि अंतःकरण शुद्ध करण्यासाठी सत्व गुण आमच्यामध्ये वाढवण्यासाठी ह्या सगळ्या साधना दिलेल्या आहेत, बाकी काहीच नाही. आज आपण जर काही नसेल तर आज आपण इथेच थांबू आणि सेशन आपण क्लोज करू.